मला लिहिणं असं सुचतच नाही. मी सतत म्हणजे इव्हन काम नसताना मी घरी फेऱ्या मारत असतो आणि मी ते सगळी प्रोसेस बघायचो आणि कोण कसं करतंय याबद्दल हळूहळू एक मतं तयार व्हायला सुरुवात झाली. मुलगा जर का म्हणाला की आता मी नाटकात काम करतो, किंवा मुलगी म्हणाली मी नाटकात काम करते, तर ते जरा असं असायचं की बाई प्रॅक्टिकली विचार कर ना जरा. आम्हाला मोकळेपणाने बोलू दिलं जायचं, आम्हाला मोकळेपणाने एक्सप्रेस करू दिलं जायचं आणि भीती मनातनं गेली नाही ना, त्याचे खूप वेगवेगळे परिणाम झाले. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की इकडचं तिकडे करणारे एक कळ लावेणार, पण ते फक्त तेवढेच नाही. त्यांना माझ्यातलं बेस्ट काढण्यासाठी जे आवश्यक होतं ते त्यांनी केलं आणि जी मेहनत करायची होती ती माझ्याकडनं झाली. हाय मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये. आज आपण भेटणार आहोत अशा एका अभिनेत्याला जो फक्त अभिनेता नाहीये, तर तो व्हॉइस आर्टिस्ट पण आहे. त्याचं नाटकावरही तितकंच मनापासून प्रेम आहे. नन अदर दॅन मिस्टर अनिरुद्ध विनायक जोशी. तर आपण टेलिव्हिजनवरचंही त्याचं काम विसरू शकणार नाही. अगदी नारद मुनींची भूमिका असेल जय मल्हार या सिरियलमधली, ते निगेटिव्ह रोल्स असतील रुद्रमसारख्या सिरियल्समधले, तर अशा बहुगुणी कलाकाराला वेळ वाया न घालवता लवकरात लवकर भेटूयात आणि सुरुवात करूयात अगदी मन मोकळ्या गप्पांपासून. चला तर भेटूयात अनिरुद्धला. नमस्कार अनिरुद्ध, तुझं मनापासून स्वागत डिजिटल गप्पांच्या या एपिसोडमध्ये. खरं तर नमस्कार वगैरे फार फॉर्मल आहे. कसं आहे? धन्यवाद. आणि मी उत्तम आहे. कसं वाटलं तुला स्टुडिओवर येऊन? मस्त वाटतंय. हो ना. मी पहिल्यांदाच असं हे कारण तू आपण बोलत होतो तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगितलीस की तू युजली या रोलमध्ये असायचास. करेक्ट. पॉडकास्ट घेण्याच्या प्रश्न विचारणारा मी असायचो. आज मला उत्तर द्यायचे, त्यामुळे मी जरा थोडासा गडबडलेला नाहीयेस ना? नाही. रिलॅक्स. सो आता तेच करायचंय आपल्याला. एकदम कॅज्युअल गप्पा मारायच्या आहेत. खूप बोललोय आपण ह्याच्या आधी आणि 1-2-3 वेळा भेटलोही आहे. पण प्रेक्षकांसाठी तुझ्यातले कलागुण हे फक्त अभिनेत्यापुरते मर्यादित नाहीत, तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तू करतोस. एक गोष्टींबद्दल आपण बोलूयात. पण मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की जेव्हा तू एखादा शूट करत असतोस किंवा एखादं नाटक करत असतोस, तेव्हाचं तुझं रुटीन कसं असतं आणि सध्याचं रुटीन कसं आहे? जेव्हा काही सध्या आपण म्हणूयात की माझ्याकडे आज काही काम नाही, आज मी रिलॅक्स आहे, आज माझ्याकडे कुठलाही कॉल टाईम नाहीये किंवा आज मला कुठेही जायचं नाहीये, पण मी घरात छान वाचत बसणार आहे आणि कॉफीचा ग्लास घेऊन बसणार आहे, तर तेव्हाचं रुटीन कसं असतं तुझं? खरं तर ज्या वेळेला शूट असतं त्यावेळेचं रुटीन म्हणजे अगदीच ठरलेलं असतं. कारण सकाळी एकतर 7ची शिफ्ट असते किंवा 8:30-9ची शिफ्ट असते. आता मुंबईत शूटला जायचं म्हणजे साधारणपणे 2 तास प्रवासाचे जाताना आणि 2 तास येताना, असे हे पकडून ठेवायचे. 4 तास, 3 ते 4 तास बाजूला ठेवायचे. बाकी आयदर 7ची शिफ्ट असते नाहीतर 9ची शिफ्ट असते. त्यामुळे त्याच्या आधी 2 तास तुला निघावंच लागतं. त्यामुळे हा प्रवासाचा वेळ, शूटचा साधारणपणे एक 13 तासांची शिफ्ट असं आपण म्हणूया. जर लवकर पॅकअप झालं लवकर आणि लवकर घरी गेलं तर वेगळा दिवस तो. नशिबाचा. पण शक्यतो नशिबाचा भाग. पण शक्यतो 13 तासांची शिफ्ट आणि 3 तासांचा प्रवास हा गृहीत धर. त्यामुळे तसं बघायला गेलं तर शूटचं जे शेड्यूल असतं ते तसं बोरिंग असतं. म्हणजे सेटवर गेल्यानंतर जी काही मजा होते किंवा काम होतं ती गोष्ट वेगळी असते, पण ते ठरलेलं असतं, साचेबद्ध असतं. ऍक्च्युली शूट नसतं तेव्हाचं शेड्यूल जास्त इंटरेस्टिंग असतं, कारण त्यावेळेला मग आपल्या खाण्यापिण्याची काळजी आपण घेत असतो, आपल्याला हवं तेव्हा उठत असतो, व्यायाम जो शूट असताना व्यायाम करता येत नाही मग तो केला जातो जनरली सुट्टी असताना. आणि मग कधी कधी असं असतं की एखाद दिवस कंटाळा येतो आणि तो कंटाळा फार गरजेचा असतो असं मला वाटतं नेहमी. कारण कंटाळा आल्यानंतर मग हळूहळू ते काहीतरी सुचायला लागतं, मग काहीतरी वाचावंसं वाटतं, काहीतरी लिहावंसं वाटतं, बऱ्याच दिवसांपासूनची राहिलेली एखादी फिल्म बघावीशी वाटते. तर त्यामुळे तो शूट नसण्याचा किंवा काम नसण्याचा जो वेळ असतो तो मला खूप महत्वाचा वाटतो. पण मग तू जेव्हा लिहितोस, वाचतोस, तेव्हा स्पेसिफिकली घरात अशी काही जागा आहे का की जिथे बसून तुला लिहायला किंवा वाचायला स्पेसिफिकली आवडतं, किंवा मला या कॉर्नर मध्ये बसूनच सुचतं असं काही आहे का? आता हे जरा इंटरेस्टिंग आहे, आता मी तुला सांगतो.
खरं तर माझं डेस्क आहे, जिकडे रेकॉर्डिंग्स वगैरे असतील. माझा एक छोटासा सेटअप पण आहे घरी. बरोबर. रेकॉर्डिंग्स वगैरे असतील तर मी तिकडे बसून करतो, एडिट मी तिकडे बसून करतो वा. किंवा लिहितो मी. म्हणजे आपण म्हणूया की ती लिखाण करायची जागा आहे. पण मला लिहिणं असं सुचतच नाही. मी हो. सतत म्हणजे इव्हन काम नसताना मी घरी फेऱ्या मारत असतो. आणि त्यामुळे आता फेऱ्या मारताना लिहायचं कसं, कारण लॅपटॉप तू घेऊ नाही शकणार. साहजिक आहे. तर मी फोनवर ऍप्लिकेशन काढतो लिखाणाचं आणि मी लिटरली चालता चालता लिहित असतो. काय काय लिहितोस? जे सुचेल ते, म्हणजे अगदी म्हणजे कुठला जॉनर आहे तुझा असं? Typical? राईटअप्स पासून साधे राईटअप्स की ज्याला काही स्ट्रक्चर नाहीये, पण आपल्याला काहीतरी सुचतंय, काहीतरी क्रिएटिव्ह सुचतंय, पण ते लिहून काढायचं किंवा जर्नलिंग करणं थोडक्यात सांगायला. किंवा काय स्क्रीन प्ले डोक्यात असेल तर तो लिहून वा. काढणं, त्याच्यातला एखादा भाग लिहून काढणं. कधी कधी काहीतरी डेटा पॉइंट मिळालेला असतो कुठून तरी, त्याची नोंद करून ठेवणं. किंवा एखाद्या नाटकाचा काहीतरी भाग सुचलेला असतो, काहीतरी कॅरेक्टर बद्दलचं काहीतरी डोक्यात आलेलं असतं, त्याचं पॉइंटर लिहून काढणं वगैरे. असे छोटे छोटे उद्योग असतात. पण मला एका जागी बसून ते करणं हे थोडं अवघड जातं. ते एक पेसिंग करत असताना एक लिखाण करत बसणं. इव्हन मी शूटवर असताना सुद्धा ट्रॅव्हलिंग करता. ट्रॅव्हलिंग करताना किंवा शूटवर असताना बेसिकली माझं काही सीन जेव्हा सुरू नसतो आणि मधला वेळ असतो, तेव्हा मी हे अगदीच करतो की चालता चालता काहीतरी डोक्यात आलंय ते लिहिलंय वगैरे. अशा अनेक गोष्टी मी लिहून ठेवलेल्या असतात. पण हे डॉक्युमेंटेशन तू जे करतोस बेसिकली, तर ते तुझ्यापुरतंच मर्यादित ठेवतोस का त्याचं काही इन फ्युचर तुझा प्लॅन आहे की आहे ना, ओके, आहे ना, हां, आहे ना, आहे ना. आप पकडा की नाही? नाही नाही, आहे आहे. हां. कारण बऱ्याचदा असं होतं की क्रिएटिव्ह रायटिंगच्या संदर्भात तरी असं होतं की आपण बऱ्याच गोष्टी लिहून ठेवतो. त्याला काही तसं बघायला गेलं तर स्ट्रक्चर नसतं. एखादी बाउंड्री ती नसते. कविताच असते का कथाच असते असंही काही नसतं. त्याला खरंच काही कधी कधी स्ट्रक्चर अजिबात नसतं. मग ते मात्र आपल्या डायरीत किंवा आपल्या नोंदवहीत किंवा कुठेतरी, आता मी ज्या ऍप्लिकेशन मध्ये लिहितो तिकडे ते पडून राहणार. पण तशा लिखाणाचं मग पुढे काय करायचं, तर त्या संदर्भात माझ्या मनात आत्ता काहीतरी चालू आहे. तर ते बघूया कसं वा. मटेरियलाइज होतं. क्या बात. मस्त, सुपर. म्हणजे घरी शूट नसेल त्या दिवशी तुझा एक स्वतःचा झोन क्रिएट केलेला हो असतो. हो, तो मी टाइम असतो. हा, मी टाइम असतो, तेव्हा बाकी कोणी नाही. नाही अगदीच असं नाही, पण असायला पाहिजे ना. बरं. पण घरी बायको असते माझी. साहजिक आहे. ओके. तर आता बघ, तू जेव्हा आता सांगितलंस तसं की घरी असतोस तेव्हा लिहितोस किंवा काहीतरी वाचतोस, पण ओव्हरऑलच कलाक्षेत्राशी संबंध तुझा कधी आला? तू मुळात मुंबईचा आहेस का? हो, मी जन्मलो मुंबईत. मी बरीच वर्ष मुंबईत राहिलो, पण मी बाकीही अनेक ठिकाणी राहिलोय. मी मुंबईत होतो, त्यानंतर मी ठाण्यात होतो, डोंबिवली, कल्याण, त्यानंतर मी Right. रोह्यात होतो, रोहा रायगड. Oh. मी माझं 11वी-12वी हे रोहा रायगडमध्ये असताना केलं. वा. आणि मग मी पुण्यात आलो शिकण्यासाठी. पुढचं शिक्षण ललित कला केंद्रात जे मी केलं. पण माझा ऍक्च्युली खरं तर ना लहानपणापासूनच आम्हाला एक नाटक, सिनेमा, गाणं हे माझ्या घरातच सगळ्यांना आवड. म्हणजे अगदी गणेशोत्सवात सुद्धा आमच्या घरी गणपती असायचा त्यावेळेला कीर्तनं व्हायची, गाणी व्हायची, भजनं व्हायची. रोह्याला? नाही, हे इथे पार्ल्याला, मुंबईत. ओके. माझ्या आजीचं घर. तर तिथे गणेशोत्सवात दरवेळेला हे कार्यक्रम असायचे. माझा काका, माझी आत्या हे दोघेही कीर्तनकार आहेत. तर त्यामुळे त्यांची कीर्तनं हे अगदीच लहानपणापासून हे सगळे प्रकार बघितलेले आहेत. गाणं त्यामुळे खूप लहानपणापासून माझ्या कानावर पडत राहिलं. माझ्या वडिलांना सुद्धा शास्त्रीय संगीताची खूप आवड, त्यामुळे ते सुद्धा सतत, मी अगदी लहान असल्यापासून आमच्याकडे खूप कसेट्स होत्या त्यावेळेला, ते टेप रेकॉर्डर आणि कसेट्स यावर सगळं चालायचं. आणि त्यावेळेला म्हणजे मी लहान असताना मला अगदी शास्त्रीय संगीत ऐकायला आवडायचं वगैरे असं माझं काही म्हणणं नाहीये. कंटाळाच यायचा त्यावेळेला. म्हणजे मला अगदी क्लासला वगैरे पाठवण्याचे पण प्रयत्न झालेले आहेत जिकडे मी टिकलो नाही. पण नकळत संस्कार होत राहतात. तर तसे ते होत राहिले. आणि रोह्यात आल्यानंतर झालं असं की तिकडे एक नाट्यसंस्था होती आणि बाबा माझे अगदी त्यांच्या कॉलेज डेजमध्ये सुद्धा ते नाटक बसवणं आणि या सगळ्या गोष्टी
त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ते होते. हम्म. तर त्यामुळे ते उत्तम दिग्दर्शक आहेत, बेसिकली उत्तम लिहितात. क्या बात. तर त्यांनी रोह्यात असताना काही नाटकं त्या संस्थेतून बसवली. हम्म. तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर जायचो. मला काय ते नाटकात घ्यायचेच अशातला भाग नाही, किंवा अगदीच एखादा प्रयोग करायला दिला कोणीतरी नाहीये म्हणून बुवा. हम्म. तर पण मी असायचो. हा, पण मी तिकडे असायचो आणि मी ते सगळी प्रोसेस बघायचो आणि कोण कसं करतंय याबद्दल हळूहळू एक मतं तयार व्हायला सुरुवात झाली होती. कारण बरोबर. माझे आई बाबा दोघंही अतिशय रसिक, त्यामुळे कुठलाही सिनेमा बघितला, नाटक बघितलं की त्यांची त्यांची मतं असतात आणि स्वतंत्र मतं असतात, की मला आवडलं, का आवडलं, काय कोणाचं काम आवडलं वगैरे. तर त्यामुळे हळूहळू ते सगळं ऐकून माझी पण मतं तयार व्हायला लागली होती आणि नाटक कसं बघावं किंवा चित्रपट बघावा एक रसिक प्रेक्षक म्हणून कसा बघावा बुवा, बरोबर. याचे संस्कार अगदी घरातूनच झाले होते. माझा काका, माझी आत्या, काकू हे सगळे नाटकात काम करायचे पूर्वी, संगीत नाटकांमध्ये वगैरे. तर त्यामुळे ना ते संस्कार आधीपासूनच झालेले असल्यामुळे तिकडल्या नाट्यसंस्थेत हळूहळू काम करत असताना ते असं काहीतरी आपण वेगळंच, जगावेगळं काहीतरी करतोय असं नाही वाटलं, घरचंच आहे असं वाटलं. आणि त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट घडली, म्हणजे रोह्यात त्यावेळेला नाट्य संमेलन झालं. ओ. आणि त्या निमित्ताने खूप चांगली नाटकं बघायला मिळाली. एक म्हणजे यदा कदाचित सारखं नाटक, जे मी पहिल्यांदा तिकडे बघितलं. आणि उजळलेल्या दिशासारखं अत्यंत काय म्हणतात त्याला, वैचारिक नाटक होतं. अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं त्यावेळेला बघायला मिळाली. आणि त्यामुळे ना एक हे कुठेतरी आपल्याला आवडतंय हे कळायला लागलं होतं. पण अभिनय आवडतोय का हे माहित नव्हतं. आणि त्यावेळेला मी सायन्सला होतो, तर त्यामुळे अभ्यास खूप असायचा. आणि त्यावेळेला असं म्हणजे माझं तर ठरलं होतं की BSc करायचं, मग MSc करायचं आणि रिसर्च ला वगैरे जायचं. हा झोन होता. तेव्हा ती फॅशन होती. त्यावेळेला तर फॅशन होती की बाबा आयदर डॉक्टर बन नाही तर इंजिनियर बन, त्याच्या पलीकडे जाऊ नको. पण मला रिसर्चमध्ये इंटरेस्ट होता किंवा आणखी काही गोष्टी करून पाहायच्या होत्या. पण माझं गणित फार कच्चं होतं, त्यामुळे पुढे काही त्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही. आणि हे सतत मी या रिहर्सल्सना वगैरे असायचो. आणि बाबांनी त्यावेळेला एक नाटक बसवलं होतं, माझी बहीण त्यात काम करत होती. आणि ते कणकवलीला वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचं जे हे त्यांची जी एकांकिका स्पर्धा असते तिकडे ते गेले होते. आणि तिकडे संदेश कुलकर्णी प्राथमिक फेरीला जज म्हणून होता. बरं. तर त्याला नाटक आवडलं म्हणून तो बाबांशी बोलत असताना बाबांनी सहज त्याला सांगितलं की हो, माझा मुलगाही आहे आणि त्यालाही नाटक आवडतं आणि आता तो 12वीला आहे वगैरे वगैरे. तर तेव्हा त्यांनी सहज बोलता बोलता असं सांगितलं की अरे, तुम्ही पुण्यात ललित कला केंद्र आहे, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, तर तिकडे का नाही पाठवत, बघा त्याला कदाचित आवडलं तर तो तिकडे चांगलं करेल वगैरे वगैरे. हे तिकडे बाबांना सांगितलं, बाबांनी मला येऊन सांगितलं आणि ते म्हणाले बघ जा तिकडे, कारण ते छान आहे. पण मी ते सिरियसली अजिबात घेतलं नाही, कारण माझ्या डोक्यात पक्क होतं की आपल्याला BSc करायचंय आणि आपल्याला लवकरात लवकर जर का काहीतरी नोकरी लागली तरी उत्तम, पैसे कमवूया वगैरे असं. पण ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आपल्याला नाटक आवडतंय, आपल्याला रोज संध्याकाळी रिहर्सलला गेल्याशिवाय चैन पडत नाहीये. तर ते हळूहळू सुरू होतं. आणि बाबा मधून मधून मला ते ते करत राहायचे की अरे, तू त्याचा विचार केलास का, तू ते कर असं मला वाटतंय, तू नाटक करावंस असं मला वाटतंय, तू गाणं, नाटक ह्या सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट घ्यावास असं मला वाटतंय. मी म्हणायचो. आणि आईचं थोडंसं, आई बिंग व्हेरी प्रॅक्टिकल, ती म्हणायची नाही नाही, हे तू कर, म्हणजे नाटक गाणं वगैरे तू कर, पण तू आपला म्हणजे BSc कर, जॉब बिब केलास तर जरा बरं त्यातल्या त्यात. तर त्यामुळे मी तसं माझं ठरलं होतं की बुवा, आपली काय आर्थिक परिस्थिती फार ग्रेट नाही, तर त्यापेक्षा आपण आपलं जॉब करता करता या सगळ्या गोष्टी जमतील तशा कराव्या. पण तुझे बाबा जॉब करता करता हे नाटक बसवणं वगैरे हे सगळे दिग्दर्शनाचं जे काम असेल
ते करायचे, बरोबर ना? हो, माझे वडील पहिल्यांदा जॉब करायचे, पण नंतर मग ते आमचा पिढीजात व्यवसाय हा भिक्षुकीचा व्यवसाय. ओ. त्यामुळे माझे वडील पूजा सांगणं आणि हां, हां, हां. पौरोहित्य करणं बेसिकली हा त्यांचा व्यवसाय. व्यवसाय. हं. तर रोह्यात असताना ते पौरोहित्यच करायचे. पूर्वी ते केटरिंगच्या बिझनेसमध्ये होते. नंतर मग ते पौरोहित्य पूर्ण वेळ करायला लागले. बरोबर. आणि त्यामुळे असं झालं की त्यांना तो वेळ पण मिळायचा. करेक्ट. आणि त्यांचं त्यावेळेला डोकं त्या पद्धतीने चालायचं सुद्धा की आपण हे करून बघूया, संध्याकाळी नाटकाच्या रिहर्सलमध्ये आपण असं करून बघूया, तसं करून बघूया, आणि मग ही स्पर्धा आपण करायची का, ती स्पर्धा आपण करायची का. तर हे ना, त्यामुळे एक त्या काळात एक पॅशन तयार होणं, त्या नाट्य क्षेत्राबद्दलचं किंवा कलाक्षेत्राबद्दलचं किंवा गाण्याबद्दलचं एक पॅशन निर्माण होणं आपोआप होत होतं. ते माझ्या घरच्यांमुळे, आईबाबांमुळे. माझी आई सुद्धा म्हणजे ती जरी मला असं सांगत असली की बुवा तू आपला प्रॅक्टिकली विचार कर, पण तरी तिला या सगळ्याची उत्तम आवड आणि जाण, बरीच जुनी चांगली नाटकं बघितलेली या लोकांनी. तर त्यामुळे मला त्या बाबतीत स्ट्रगल नाही करावं लागलं की आपल्याला कळतच नाहीये समोर काय चाललंय, असं कधी नाही झालं. ते आपोआप होत गेलं. नाही, आणि चांगला सपोर्ट पण होता ना आई बाबांचा त्या बाबतीत. आणि हे खूप रेअर म्हणण्यापेक्षाही ठीक आहे, तू बाकीच्या गोष्टी कर पण ह्याला जास्त प्राधान्य दे, नाटकाला, हे सांगणाऱ्या फॅमिलीज खूप कमी आहेत, मी म्हणेन. आणि माझ्या वेळेला तर ते प्रश्नच कमी होतं, कारण त्यावेळेला फारसे रिसोर्सेस नव्हते. बरोबर. आणि त्यामुळे मुलगा जर का म्हणाला की आता मी नाटकात काम करतो, किंवा मुलगी म्हणाली मी नाटकात काम करते, तर ते जरा असं असायचं की बाई प्रॅक्टिकली विचार कर ना जरा. करेक्ट. पण बाबांच्या त्या फोर्समुळे किंवा ते त्यांनी लावून धरलं होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण माझा 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर मी कुठे ऍडमिशन घ्यायची, मग BSc-ला ऍडमिशन घ्यायची म्हणून मी पुण्यात आलो होतो. आणि पुण्यात मी जवळजवळ बऱ्याच कॉलेजेसचे फॉर्म्स भरले होते. मी भारती विद्यापीठाचा पण फॉर्म घेतला होता, कारण म्हटलं मला कमी टक्के आहेत तर इथे मे बी ऍडमिशन मिळेल, तिथे मे बी ऍडमिशन मिळेल, असं करत मी फॉर्म्स घेत फिरत होतो. आणि मला बाबांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की नाही, ते कुठे आहे ते शोध आणि तिकडे जा. आणि मी एकीकडे हेही विचारत होतो, मी अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन विचारत होतो की ते सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ते कुठे आहे. तर कुठल्याच कॉलेजमधून मला सगळ्या कॉलेजेसमध्ये मला असं सांगण्यात आलं की नाही, इथे नाहीये ते. पण कुठे आहे हे कोणीच सांगत नव्हतं. आणि बाय फ्लूक त्या दिवशी निघताना, म्हणजे अगदी तुला सांगू का, की आता परत रोह्याला जायचं बुवा, बस आहे 1 तासाभराने. तर मला असं वाटलं, माझे मित्र पण होते माझ्याबरोबर, तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी ना इथे विद्यापीठ आहे, तर विद्यापीठात मला नक्की कळणार हे कुठे आहे. बरोबर. तर मी ना विद्यापीठाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगला जाऊन विचारतो. हे असं माझ्या डोक्यात आलं. मी विद्यापीठात आलो आणि मी मेन बिल्डिंगच्या समोर उभा असताना इकडे बघितलं तर पाटी दिसली मला की सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स. तर असं मला ते सापडलं, म्हणजे बरोबर जागी पोहोचलास तू. मी अगदी बरोबर जागी पोहोचलो. आणि ते विधी लिखित होतं. अगदीच. करेक्ट. मग कोण टीचर्स म्हणूयात किंवा जे जुन्या काळातल्या परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये शिकवणारे, ज्यांनी तुझ्यावर इम्पॅक्ट पाडलाय, असे कोण लोक होती? तसे सगळेच लोक ना, म्हणजे ललित कला केंद्रात शिकायला गेल्यानंतर जे लोक शिकवायला आले ते सगळेच खूप मोठे लोक होते. म्हणजे त्यावेळेला आमचे विभाग प्रमुख प्राध्यापक सतीश आळेकर होते. आता त्यांना पद्मश्री सुद्धा आहे. करेक्ट. पण तो एक खूप मोठा नाटककार आहे रे. म्हणजे प्रश्नच नाही. जगातल्या महत्वाच्या नाटककारांपैकी आळेकर सरांचं नाव घेतलं जातं. त्यांची नाटकं किंवा इवन गोपू देशपांडे सर, ते येऊन शिकवायचे. एवढा मोठा माणूस. त्यांनी उद्ध्वस्त धर्मशाळा किंवा रस्तेसारखं नाटक लिहिलंय. किंवा प्राध्यापक दत्ता भगत, त्यानंतर प्राध्यापक समर नखाते, ह्या लोकांनी म्हणजे अक्षरशः आयुष्य ढवळून काढलं तिकडे आमचं. कारण प्रत्येक गोष्ट आम्ही केल्यानंतर त्याच्यावर प्रश्न असायचे आणि आम्हाला बोलू दिलं जायचं.
आम्हाला मोकळेपणाने बोलू दिलं जायचं, आम्हाला मोकळेपणाने एक्सप्रेस करू दिलं जायचं, व्यक्त वा. होऊ दिलं जायचं आणि आम्हाला वाटेल तसं. हम्म. आम्हाला वाटेल तसं. आम्हाला खूप टफ प्रश्न विचारले गेले, पण आम्हाला वाटेल तसं आम्हाला उत्तरं द्यायची मुभा होती. बरोबर. त्यामुळे मी आत्तापर्यंत अकॅडमिक आयुष्यात जसं शिकलो होतो, त्यापेक्षा हे कम्प्लिटली वेगळं होतं. मी तुला प्रश्न विचारायचं कारण हेच होतं, कारण रोह्यावरनं जेव्हा तू पुण्यासारख्या शहरामध्ये ललित कला केंद्रासारख्या परफॉर्मिंग आर्ट्सच्या एका डिपार्टमेंटमध्ये जेव्हा तू जॉईन झालास, तेव्हा एक कल्चरल डिफरन्स आहे. हो. तर तो कल्चरल शॉक होता का चांगला शॉक होता? नाही, तो अतिशय चांगला शॉक होता. म्हणजे मला माझं शालेय जीवन जर का आपण पाहिलं किंवा जे काही 2 वर्ष मी रोह्यात होतो, त्या शाळा चांगल्या शाळा होत्या. किंवा शिक्षकही चांगले होते. पण त्याला एक तसा साचा होता ना रे, म्हणजे आपण जसं शाळेत शिकलो त्या काही वेगळ्या स्वरूपाच्या शाळा नव्हत्या. काहीतरी वेगळं करून पाहणाऱ्या शाळा नव्हत्या. बरोबर. शिक्षकांनी पोटतिडकीनेच शिकवलं, म्हणजे त्या बाबतीत वादच नाही. पण काही नवे प्रयोग करून पाहिले गेले नाहीत त्यावेळेला आणि त्यामुळे शाळेत जायला कंटाळाच यायचा. म्हणजे आणि मला तर यायचा कंटाळा. म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही. त्या बाबतीत शिकण्याच्या बाबतीत अत्यंत वर्स्ट होतो. पण ललित कला केंद्रात आल्यानंतर मला शिकण्याची गोडी लागली. मला त्या जागेने सगळ्यात महत्वाचं जर का काही दिलं असेल, म्हणजे नाटक कसं बघावं, कसं करावं, काय करावं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊया. पण मला ना कसं शिकावं किंवा कसं शिकायला पाहिजे हे त्या जागेने याच्या अनेक शक्यता त्या जागेने मला उघड करून दिल्या असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. की अरे आपण असंही शिकू शकतो एखादी गोष्ट. आणि फक्त मला नाटक करताना नाटकच शिकायचं नसतं. मी पहिल्यांदा हे अनुभवलं की माझा विषय नाटक आहे, पण मी जयकर लायब्ररीमध्ये जाऊन मला सायकोलॉजी सेक्शनमध्ये बसून मी तिथली पुस्तकं वाचतोय. आणि त्याचा वापर मला नाटकात होणार आहे. मी इतिहासाच्या सेक्शनमध्ये जाऊन इतिहासाचं कुठलं तरी पुस्तक काढतोय आणि ते वाचतोय. वा. तर मला कळलं की आपल्याला नाटक जर का करायचं असेल किंवा आपल्याला कलाक्षेत्रात जर का राहायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल, तर आपल्याला बाकीच्या क्षेत्रांबद्दलची माहिती पाहिजे. फक्त नाटकाची माहिती असून चालणार नाही. आपल्याला पॉलिटिकली अवेअर राहायला हवं, सोशली अवेअर राहायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी ललित कला केंद्राने मला दिल्या. बरोबर. ते खूप महत्वाचं होतं असं मला वाटतं. पण जेव्हा तू एखादी गोष्ट, मी ही गोष्ट करून बघतो अदर दॅन नाटक, बरोबर, तर तिथे ललित कला केंद्रामधल्या तुझ्या को आर्टिस्ट असतील किंवा तुझे शिक्षक असतील, यांनी जो काही तुला सपोर्ट केला तो खूप महत्वाचा होता आणि त्याचा इम्पॅक्ट तुझ्यावर जो झालेला आहे आता, त्याचा तू यूज आत्ता तुझ्या कामामध्येही करतोयस, राईट? सो त्याच्याविषयी काय वाटतं तुला? मी तुला जसं सांगितलं ना की शिकण्याच्या अनेक शक्यता मला तिथून कळल्या. आता अनेक लोक म्हणतात 3 वर्षात नाटक शिकून होतं. होय, 3 वर्षात नाटक कसं शिकून होईल किंवा कुठलीही कला 3 वर्षात थोडीच शिकून होते, असं अनेक लोकांचं आर्ग्युमेंट असतं. पण मला असं वाटतं की त्याही पेक्षा कसं शिकलं पाहिजे याच्या अनेक शक्यता जर का निर्माण झाल्या, तर मी ललित कला केंद्रातून बाहेर पडून किंवा उद्या NSD मध्ये एखादा विद्यार्थी शिकत असला तर तिथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा एक शिकण्यासाठी खूप मोठं जग बसलेलं असतं. बाहेर आल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा जादू तेरी नजर नावाचं नाटक केलं, जे व्यावसायिक नाटक होतं, प्रशांत दामले आणि सतीश तारेंसारखे नट काम करत होते. मी तसं नाटक ललित कला केंद्रात कधीही केलेलं नव्हतं. तशा पद्धतीचा स्लॅपस्टिक अभिनय किंवा ते मी केलेलं नव्हतं. पण मला शिकायची इच्छा निर्माण झालेली असल्यामुळे मला असं वाटलं की अरे हे छान आहे, नवीन आहे आणि हे मस्त आहे, हे असं करून बघूया. त्यामुळे त्यांना सतत ऑब्झर्व्ह करत बसणं आणि हे काय करतात, आणि मेन म्हणजे ते जे काही करतात ते एन्जॉय करणं. मला ललित कला केंद्राने गोष्टी एन्जॉय करायलाही शिकवल्या. करेक्ट. तर त्यामुळे एक
रसास्वादाच्या बाबतीत हम्म, हम्म. ली जी आपली जाण असते बरोबर. की एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणं, मग ते अगदी नाटक असो, चित्रपट असो, एखादं पुस्तक असो किंवा अगदी एखादा खाण्याचा पदार्थ असो, तुला आस्वाद घेता आला पाहिजे. बरोबर. तर ते मला अजूनही जाणवतं की मी कुठलंही प्रोजेक्ट करताना, मी एखाद्या प्रोजेक्टला अप्रोच जेव्हा करतो तेव्हा मी परत कोरीपाटी होतो. हम्म. मला असं वाटतं की ओके, आता हे मला नव्याने अप्रोच करायचं आहे. वा. म्हणजे अनुभव मी वापरत नाही किंवा अनुभव माझ्या कामी येत नाही असं मला म्हणायचं नाहीये. हम्म. पण पण प्रोजेक्ट नवीन आहे ना, आणि अनुभव आपोआप तुला मदत करत राहतो. तुला ते शोधावं नाही लागत की अच्छा मी तेव्हा असं केलं होतं ते इथे वापरेन. वापरता येईल असं होत नाही. Correct. आपोआप होतं ते. करेक्ट. पण बऱ्याच वेळेला मला हा पर्सनली प्रश्न पडतो की ठीक आहे, आम्ही सगळी मंडळी कॉर्पोरेटमधली आहोत, बरोबर. तुलाही माहिती आहे की IT फील्डमध्ये आम्ही काम करतो. पण एक कुठेतरी आवड आहे या क्षेत्राशी, म्हणून मी आज इथे बसलोय, बरोबर. मी काही कुठनं शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा त्याचा काही अभ्यास केलेला नाहीये. 3 वर्ष 5 वर्ष मास्टर्स आणि बाकीचं बॅचलर्स डिग्री वगैरे काही नाही. ठीक आहे. पण बऱ्याच वेळेला तुला असं वाटतं का पर्सनली की न शिकून एखादी गोष्ट कलाक्षेत्रात करणं आणि एखादी गोष्ट शिकून करणं ह्याच्यात काही फरक आहे किंवा विच इज बेस्ट? हे बघ, मला असं वाटतं की शिकून करणं इज बेस्ट. आता बाहेर पडल्यानंतर, बाहेर जेव्हा या विषयाबद्दल आपण बोलतो तेव्हा शिकणं हे फॉर्मल शिक्षण घेणं आणि इनफॉर्मली शिकणं असे 2 वेगवेगळे प्रकार मानले जातात. तर मला असं वाटतं शिकणं महत्वाचं. राईट. मग ते मी फॉर्मली 3 वर्षाची डिग्री घेऊन शिकायचा प्रयत्न केलेला असेल किंवा मी कोणाकडे तरी नाटक करून किंवा कोणाकडे तरी काम करता करता त्यांच्याकडनं शिकणं, हेही शिक्षणच असतं की. आज अनेक लोक एकांकिका स्पर्धेत नाटक करत 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 ते इतके सरावतात काही गोष्टींना की त्यांना ते हळूहळू यायला लागतं, त्यांना जमायला लागतं. उलट काही बाबतीत तर त्यांनी अमेझिंग गोष्टी केलेल्या आहेत. काही एकांकिका जर का आपण पाहिल्या तर त्यांनी कुठे फॉर्मल एज्युकेशन घेतलंय ललित कला केंद्रामध्ये जाऊन किंवा NSD मध्ये जाऊन. ते असंच करत 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 शिकले ना. पण या 2 पद्धती आहेत. कुठलीच पद्धत उत्तम किंवा काय कमी दर्जाची असं नाहीये. दोन्हीही पद्धती आहेत आणि त्या दोन्ही पद्धती चांगल्याच आहेत की. मला असं वाटणं शिकणं महत्वाचं आणि शिकायची इच्छा असणं महत्वाचं. तेच जर का करत राहिलो तर आपण स्टक होणार. बरोबर. आणि आपण हळूहळू त्यातून ते सतत शिकणं म्हणजे काय, तर नवीन सतत करत राहण्याचं आणि शिकत राहण्याचं एक आपल्या आत जे तयार होतं ना. बरोबर. मी त्याच्याचवर येणार होतो की ह्याचा अदर अँगल मला काय वाटतो की ठीक आहे, तुला आई वडिलांचा सपोर्ट होता, घरी तुझ्या नाटकाचं पहिल्यापासून आपण बाळकडू म्हणूयात की तुला ते मिळालेलं होतं आणि सपोर्ट असला तरी, तू शिकलेला असलास तरी काहीतरी एक बॉर्न टॅलेंट असतं आणि ते असल्याशिवाय तुम्ही पाहिजे ती झेप किंवा तुमच्यातले जे कलागुण आहेत ते बाहेर नाही येऊ शकत. अदरवाईज नुसतं शिकून किंवा नुसता सपोर्ट असला तरी काही नाही होऊ शकत. व्हॉट डू यू से अबाउट दिस? मला ना बॉर्न टॅलेंट बद्दल फारसं माहित नाही किंवा फारसं बोलता येणार नाही. कारण ना मी तुला सांगू का, मी अगदी बाळ असल्यापासनं मला पहिल्या मेमरीज ज्या काही आहेत गाणं ऐकण्याच्या, माझ्या घरी अनुप जलोटांची भजनं, त्याच्या कॅसेट्स होत्या बऱ्याच आणि त्या वाजायच्या. मला बोलताही येत नव्हतं, पण तेव्हा मला ती ट्यून मात्र कळत होती. करेक्ट. नंतर मला त्याचे शब्द कळत नसायचे, पण मला अनुप जलोटांची भजनं आवडायची. मी जिथे कुठे जाईन तिथे त्या कॅसेट्स घेऊन जायचो. म्हणजे माझ्या आई वडिलांना मी अत्यंत लाज आणलेली आहे याबद्दल, पण मी हट्ट करायचो की त्या कॅसेट्स मला घेऊन मगच कुठे ते जायचं. मी जिकडे जाणार तिकडे त्या कॅसेट्स वाजल्याच पाहिजेत असं. करेक्ट. आता त्याचे शब्द मला कुठे माहिती होते, पण जे वाजत राहतं, जे तुला तुझ्यावर नकळत संस्कार होत राहतायत एखाद्या गोष्टीचे. आता तुझा मेंदू ते कसं घेतो, कसं रेकॉग्नाइज करतो, ते जर का क्लिक झालं तर क्लिक झालं, नाही झालं तर
बरोबर. माहित नाही. पण माझ्या बाबतीत असं मला म्हणायला आवडेल, म्हणजे माझ्या पुरतं मला असं म्हणायला आवडेल, बॉर्न टॅलेंटपेक्षा जे काही घडत होतं आजूबाजूला ते माझ्यात सुद्धा क्लिक झालं. हम्म, हम्म. आणि मला ते रिसीव्ह करायला आवडायला लागलं. अगदी Correct. मला कळत नव्हतं तेव्हा सुद्धा. सो चांगल्या पद्धतीने सोक केलंस तू त्या झालं. गोष्टी. म्हणजे Correct. माझे वडील परदेशात होते त्यावेळेला ते पत्र पाठवायचे. आता हम्म. आईला पत्र पाठवायचे लिहून, पण ते कधी-कधी कॅसेट लेटर पाठवायचे. ओ, म्हणजे ते कॅसेटवर अख्खं रेकॉर्ड करायचे आणि ते वा. पाठवायचे. म्हणजे त्यांचा आवाज मला ऐकता यावा, कारण अरे. मी अगदीच लहान होतो, बाळ होतो मी. पण त्याच्यात ते मला नेहमी एखादं गाणं गाऊन पाठवायचे. मी तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो हां, हां. असं म्हणून ते गाणं म्हणून पाठवायचे. आणि कसलं ती मग unique आहे. कॅसेट मी सतत ऐकत बसायचो. मी त्याची पारायणं करायचो आणि ते गाणं मला पाठवायचं. आता माहित नाही आता हे कसं झालं असेल, काय क्लिक झालं असेल आपल्या आतमध्ये. Can't say. अमेझिंग. Can't say. अरे कसली युनिक आयडिया आहे ही. मी कुठेच ऐकलं नाहीये असं. नाही पण खतरनाक. म्हणजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यात. आणि ती प्रश्नच नाही. म्हणजे माझे आई वडील त्या बाबतीत मी खरंच धन्यवाद देईन त्यांना, कारण ते इतकं छान क्रिएटिव्हली त्यांनी आम्हाला वाढवलंय. सुंदर. अशा छोट्या छोट्या गोष्टी करून, वा वा. ज्या अत्यंत महत्वाच्या असतात. बरं, चलो आगे बढ़ते हैं. सो बेसिकली प्रेक्षकांना ही गोष्ट माहित नाहीये हम्म. अजूनपर्यंत की तू उत्तम गातोस. तर मला काहीतरी ऐकायचंय तुझ्याकडनं आज. काय ऐकवशील? ऐकूया. मी खरं तर म्हणजे गाण्याबद्दल असं ते की मी लहानपणापासून ते, हो. पण ना गाण्याने मला साथ दिली आहे. म्हणजे Yes. माझं पहिलं व्यावसायिक नाटक, त्याच्यात सुद्धा ते संगीत त्याच्यात हो, सुद्धा हो. म्युझिकल होतं ते. तर त्यात Correct. सुद्धा मला लाईव्ह गायचं होतं. त्यानंतर मी ललित कला केंद्रात शिकत असताना मी बाहेर राहायचो. तेव्हा माझा रूममेट हा डॉक्टर अरुण कशाळकरांचा, पंडित अरुण ओ, वा, कशाळकरांचा वा, वा. शिष्य होता. त्यामुळे तो सकाळपासून 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून तो तानपुरा लावून बसायचा सुंदर. आणि माझ्या कानावर ते पडत राहायचं. तर त्यामुळे आपोआप बंदिशी पाठ व्हायच्या बंदिशी. मस्त. आपण मग त्यातली बंदिशाच ऐकावं आज. बंदिशाच अय्या ऐकूया. बात. एक काहे कीनी मोसे बरजोरी, काहे कीनी मोसे बरजोरी, मैं दूंगी गारी अब तो है शाम, मैं दूंगी गारी अब तो है शाम, काहे कीनी मोसे बरजोरी. हूँ तो जात जमुना जल भरन, हूँ तो जात जमुना जल भरन, बीच आवत मग रोकत और घेरत, बीच आवत मग रोकत और घेरत, ठिठोरी करत निपट नीलज झगरत, कैसे मैं समझाऊं रसदास, काहे कीनी मोसे बरजोरी, काहे कीनी मोसे बरजोरी, मैं दूंगी गारी अब तो है शाम, मैं दूंगी गारी अब तो है शाम. ये बात. जबरदस्त. थँक्स थँक्स. बहुत सही, बहुत सही. मी फरमाईश करू का अजून एक म्हणून काय? एनिवेज पुढे जाऊयात आपण. येस येस येस. येस. तर बघ, आता मी सुरुवातीला इंट्रोडक्शन केलं त्याप्रमाणे तू नाटकातही काम करतोस, तू टीव्ही सिरियल्सवर अजून आलो नाही आपण, पण व्हॉइस आर्टिस्ट अशी एक तुझी मी ओळख करून दिली आहे की ऑडिओ बुक्स, नॉवेल्ससाठी तू काम करतोस, रादरच नॉवेल्स सोबत काम करतोस. तर हे सगळं करत असताना ऑडिओ बुक्स मध्ये किंवा व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करावं असं का वाटलं आणि कशी सुरुवात झाली या सगळ्याची?
ऍक्च्युली बघ ना, म्हणजे खरं तर ना गाण्याची आवड पहिल्यापासून होती आणि गाणं आयुष्यात ना सतत येत राहिलं वेगवेगळ्या स्वरूपात. त्यामुळे ना इवन ललित कला केंद्रात असताना मी काही नाटकांचं संगीतही केलं होतं. मी ओके. काही गाणी कंपोज केली होती त्यावेळेला आणि मी साउंडही करायचो. म्हणजे नाटकाचा साउंड, गाणं वेगळं किंवा या. म्युझिक वेगळं, नाटकाचा साउंडही कधी-कधी मी काही नाटकात केलेला होता. वा. म्हणजे उदाहरणार्थ मग त्यावेळेला ते आपोआप कळत जायचं, की आपण हा साउंड ऑपरेट कसा करायचा आहे. उदाहरणार्थ एका नाटकात मोबाईल वाजतो आणि त्या नटाच्या म्हणजे त्या जे 2 कॅरेक्टर्स असतात ते शोधतात मोबाईल कुठे वाजतोय, कुठे आहे. तर तो मोबाईल उशीच्या खाली असतो. ते उशी उचलतात आणि मोबाईल घेतात, कट करतात. पण त्यावेळेला मला असं का माहीत नाही, मला असं वाटलं, की उशीच्या खाली आहे मोबाईल फोन म्हणजे त्याचा आवाज दबलेला दबलं. येणार करेक्ट. आणि त्याने उशी उचलल्या तो आवाज ओ. हे वा. होणार आहे. तर ते ऑपरेशनमध्ये कसं आणायचं? ते ऑपरेशनमध्ये आणलं तर गंमत येईल. हे आपोआप कळत गेलं हळू-हळू. कारण तिकडे ते ते वातावरण होतं ललित कला केंद्रात, की तुम्ही करून बघायला पाहिजे सतत. बरोबर. चुकलं तर चुकलं. ती चुकण्याची जागा होती आमच्यासाठी. तर त्यामुळे पण ना ते मला ना हळू-हळू साउंडची, त्यानंतर आवाजाची ती किक आपोआप एक डेव्हलप होत गेली होती. आणि 2007 साली जेव्हा माझं पहिलं नाटक संपलं, त्यावेळेला माझ्याकडे काम नव्हतं आणि मी खूप कामं शोधत होतो. मी ऑडिशन्स देत होतो आणि एक दिवस मला एक माझा मित्र सचिन सुरेश तर तो एका ऑडिशनला भेटला आणि तो मला म्हणाला, की ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी रेडिओवर काम करतो आणि तिकडे आम्हाला एक कार्यक्रम करायला कोणीतरी हवंय. तर तुझं कोणी ओळखीचं असेल आणि इंटरेस्टेड असेल तर सांग. तर मला असं वाटलं, की मीच आहे इंटरेस्टेड. मला सांग काय करायचंय? मी बसलो ते घरी. बोल तू. तर तो मला म्हणाला, की "अरे, मराठी नाटकावर बेसिकली शो करायचा आहे 'तिसरी घंटा' नावाचा वा. आणि आत्ता जी नाटकं सुरू आहेत ती नाटकं कव्हर करायची, त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे वगैरे, वगैरे आणि शिवाय मराठी नाटकाचा एक इतिहास पण सांगायचा आहे आपल्याला. तर असं काही तुला करता येईल का? काय करूया?" म्हटलं, "हो, करूया." कारण अगेन ललित कला केंद्राची मदत मला सगळ्यात जास्त झाली. कारण आम्हाला खूप थिअरी असते खरं तर. अभ्यास करण्यासाठी हो, हो. खूप असतं, की मराठी नाटक सुरू कसं झालं? पहिलं नाटक कुठलं होतं? ते कोणी लिहिलं? कसं झालं? मग त्याचा फॉर्म कसा होता? मग संगीत नाटक कसं सुरू झालं? मग ते कसं फुलत गेलं? ते संगीत नाटकाचं एक संस्कृतीशी कसं ते इतकं जोडलेलं आहे. जोडलेलं आहे आणि तेव्हाचे कलाकार, तेव्हाचं संगीत हे वा. सगळं कसं उत्क्रांत होत गेलं हळू-हळू. मग त्याचं कसं हळू-हळू ते अ, म लयाला गेलं लयास. आणि मग नव्या पद्धतीचं नाटक सुरू झालं वगैरे. तर हा अख्खा आम्हाला इतिहास होता आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा इतिहास सांगितलाय. म्हणजे गोपू देशपांडे सर यायचे, ते नाटकाचा इतिहास हे राजकीय दृष्टीने शिकवायचे. आता प्रवीण भोळे होते. ते नाट्यप्रकार आणि मंचन पद्धती शिकवायचे. तर त्या अनुषंगाने ते इतिहासाबद्दल जेव्हा बोलायचे, तेव्हा ते स्पेसिफिकली त्या नाटकाचा फॉर्म कसा होता, कुठून ते म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स कसे, लोककला प्रकार कसे इंटिग्रेट झालेले आहेत, त्या अनुषंगाने तो इतिहास कळायचा. असं Correct. वेगवेगळ्या पद्धतीने मराठी नाटकाचा इतिहास कळत गेला. त्यानंतर एक पुस्तक होतं, ज्याचं आम्हाला सगळ्यांनाच वेड लागलं होतं. ते म्हणजे विश्रब्ध शारदा नावाचं पुस्तक आहे. 3 खंड आहेत त्या पुस्तकाचे आणि त्याच्यातला जो दुसरा भाग आहे, त्यात पत्र आहेत, जुनी पत्र आहेत, वा. की प्रोड्युसर्सनी नटांना लिहिलेली, म्हणजे विष्णुदास भावेंनी स्वतःच्या नटांना लिहिलेली पत्र, त्यांनी हो. त्यांना लिहिलेली पत्र, मॅनेजरने नटांना लिहिलेली पत्र, त्यानंतर किर्लोस्करांनी, बालगंधर्वांनी लिहिलेली पत्र. त्यावेळेला वा, वा. लोकमान्य टिळक सुद्धा एका नाट्यसंस्थेत मॅनेजर होते. त्यांनी आहा. लिहिलेली पत्र. एक इंग्रज अधिकारी किर्लोस्करांच्या नाटकाची तालीम बघायला आला होता. तर किर्लोस्करांमध्ये आणि त्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार आहे. अशा पद्धतीने एक वेगळा इतिहास सतत कळत जायचा मराठी नाटकाचा. वा. अगदी आत्तापर्यंतचा. त्यामुळे मला मजा आली या सगळ्याची, की आपल्याला नाटकाच्या इतिहासाबद्दल बोलायचंय आणि मी जेव्हा त्या
ठिकाणी गेलो. मला ऑडिशनला एका ठिकाणी बोलवलं. म्हटलं कुठे कुठला रेडिओ, म्हटलं काही मला आपलं वाटे ऑल इंडिया रेडिओ आहे. पण मी गेलो तेव्हा मला कळलं की अरे हा वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओ आहे, जो एक इंटरनॅशनल रेडिओ आहे, ज्याची 40 प्रीमियम स्टेशन्स आहेत आणि AR रहमान ब्रँड अँबॅसेडर आहे. वा वा. असा तो वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओ होता. मी म्हटलं हैला, आपण इथे काम करणार आहे आपण, म्हणजे इकडे आपल्याला ऑडिशन द्यायची आहे. मी गेलो आतमध्ये, ऑडिशन दिली, फ्लॉलेस दिली. त्यांनी मला लगेच Superb. दुसऱ्या दिवशी फोन करून कळवलं की ऑनबोर्ड आहेस तू. पण आणि 2 वर्ष मी तिकडे होतो. त्यानंतर दुर्दैवाने वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओ हा रिसेशन आल्यामुळे US मध्येच बँक्रप्सी प्रोटेक्शन खाली गेला. त्यामुळे इकडलं त्यांनी जे इंडिया ऑपरेशन्स, एशिया ऑपरेशन्स जे होतं ते बंद केलं. पण ती 2 वर्ष तुला सांगतो की मला वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक शो करायला मिळाला. त्या रेडिओवर असं होतं की तुझी स्क्रिप्ट तू ठरव. वा. तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे काय बोलायचंय, कशावर तुला लिंक करायचं, कशावर शो करायचा, पूर्ण स्वातंत्र्य होतं. आमचं ब्रेनस्टॉर्मिंग व्हायचं नाही असं नाही, पण त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी कुठल्या नाटकाबद्दल काय बोलायचंय, कसं बोलायचंय, कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा, हे सगळं मी ठरवायचं. आणि हे मराठीत सगळं, हे सगळं मराठीत. तो 24 तास मराठी चॅनल होता त्यावेळेला पहिला. आणि विथ नो ऍडव्हर्टिजमेंट. अमेझिंग. नो ऍडव्हर्टिजमेंट, सबस्क्रिप्शन बेस्ड रेडिओ होता तो. त्यामुळे कदाचित तो भारतात त्यावेळेला चालला नाही, खूपच पुढचा विचार करून आले. पण वर्ल्ड स्पेसमध्ये असताना खूप वाचन झालं आणि टेक्निकली आवाज किंवा साऊंड बद्दल अनेक गोष्टी टेक्निकली कळल्या. सॉफ्टवेअर कसं हँडल करायचं, या सगळ्याचं एडिट कसं करायचं, हे सगळं मला त्यावेळेला जी काही साऊंड एडिटिंगची सॉफ्टवेअर्स होती ती त्यावेळेला मला पहिल्यांदा कळली. मिक्सिंगची सॉफ्टवेअर्स होती ती पहिल्यांदा कळली. मग माझं ना प्रेम वाढत गेलं आणि मी मग माझ्या घरी किंवा माझ्या मित्राकडे असलेल्या कम्प्युटरवर तशा पद्धतीचं एखादं फ्री सॉफ्टवेअर घे, मग त्याच्यावर एडिट करून बघ एखादी गोष्ट, हे सगळं करायला लागलो. मग त्याची एक किक तयार झाली, झोन क्रिएट झाला आणि मग ते खूप आवडायला लागलं की आपण डिसिजन घ्यायचा की आपल्याला काय कशावर शो करायचा आहे, त्यावर रिसर्च करायचा. मला रिसर्चची आवड भरपूर होती, पण ती माझी भागली ती बरोबर. आणि मी म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीवर रिसर्च करायचा, भरपूर वाचन करायचं, भरपूर लोकांशी बोलायचं. मी वारीवर डॉक्युमेंटरी केली होती, पहिली ऑडिओ डॉक्युमेंटरी होती ती. आणि मी आळंदीला वगैरे जाऊन लोकांचे साऊंड बाईट्स घे, तिकडे रात्री अपरात्री मृदुंग वाजवत बसायचे लोक नदी किनारी, तर त्याचा साऊंड घे, अरे हे भारी आहे. मग तिथे जाऊन रात्री अपरात्री 2 वाजता तो जाऊन साऊंड रेकॉर्ड करायचा. तर हे सगळं आवडायला लागलं होतं आणि वेगवेगळे प्रयोग करून बघता येत होते वर्ल्ड स्पेसमध्ये, तर त्यामुळे ते आवडलं. इकडे आपल्याला हवं ते करता येतंय. सुपर. आणि वर्ल्ड स्पेस बंद झाल्यानंतर म्हणजे प्रेमभंग कसा होतो, प्रेमभंग झाल्यावर कसं वाटतं, अगदी तसं वाटलं. रिअली हार्ट ब्रेकिंग. हो ना. सो त्याची सुरुवात WSSR पासून झाली आहे. हो, राईट. मग तू रेडिओ म्हणजे ऍक्च्युअल ऑल इंडिया रेडिओसाठी पण काम केलंयस ना? अगदी कधी म्हणजे काय नाट्यवाचन वगैरे असेल असं 1-3-4 वेळा मी कार्यक्रम केलाय, पण ऑल इंडिया रेडिओ बरोबर फार काम नाही केलं. ओके. सो आपण येऊयाच नॉवेलवर. ओके. ऑडिओ बुक्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांना माहिती आहे की लोक गाडीत जाता, कार चालवता किंवा काही काम करत असताना एकीकडे कानात पुस्तकाचं वाचन चालू असतं आणि ऐकत असतात, बरोबर. पण मला तुला जेव्हा तू हे रेकॉर्डिंग करतोस ऍज अ रेकॉर्डिस्ट, तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तू नाटक करतोयस फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये तुझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे, त्याच्यामध्ये तुझं XYZ एक कॅरेक्टर आहे, त्याचा रिहर्सल्स करून, तालीम करून तू एक कॅरेक्टर डेव्हलप करतोस. त्याच्यासाठी तुला डिरेक्टर्स असतात, तुझे को आर्टिस्ट असतात, ह्यांच्याकडनं तुला फीडबॅक मिळत असतात, बरोबर. पण
पण ते व्हिज्युअल फॉर्म ऑफ आर्ट आहे ना, की समोर तुझ्या लोक बसलेली आहेत, त्यांच्याकडनं तुला प्रतिसाद पण मिळणार आहे. मग टाळ्या येत असतील किंवा कॉमेडी सीन असेल तर हसत असतील लोक, बरोबर. पण जेव्हा तू एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बसून एखादं पुस्तकाचं वाचन करत असतोस, तेव्हा त्याच्यातलं कॅरेक्टर जे बिल्ड करतोस, त्याच्यात आणि नाटकाच्या कॅरेक्टरमध्ये तफावत आहे, फरक आहे. ते कसं बघतोस तू आणि त्याची तयारी कशी करतोस, त्याची प्रोसेस काय आहे? मला पहिल्यापासून एक माहिती होतं की इवन नॉवेलमध्ये मी पहिलं पुस्तक केलं ते मिलिंद बोकिलांचं समुद्र नावाचं मी पुस्तक केलं. पण त्यात नॅरेटिव्ह पार्ट खूप होता आणि 2च आवाज होते बेसिकली महत्वाचे. नवरा बायकोचं ते त्या नात्याचं एक पुस्तक आहे. बरोबर. तिथे मला साऊंडच्या बाबतीत करण्यासारखं फार नव्हतं. तो माझा पहिला अनुभव होता ऑडिओ बुक तयार करण्याचा. ते पुस्तक मी एडिट केलं होतं अर्थात बोकिलांच्या परवानगीने आणि मग ते आम्ही त्याचं ऑडिओ बुक केलं. पण ते करत असताना ना समहाव मला असं वाटलं की हे ना काहीतरी राहतंय ह्याच्यात माझं. मला समाधान नव्हतं होत माझं की काहीतरी राहतंय, मला काहीतरी करायचंय पण मला काय करायचं हे कळत नाहीये. मग शेवटी मी ते जसं आपण करतो म्हणजे जसं तू आता म्हणालास की 2 व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नटांना मी ऍक्च्युली बसवलं. शशांक शेंडे आणि केतकी सराफ असं 2 जण होते. त्यांना बसवलं आणि रेकॉर्ड करून घेतलं मी पुस्तक ते. मग साऊंड केला, म्युझिक केलं. बरोबर. पण समहाव माझं काहीतरी समाधान होत नव्हतं. आणि वर्ल्ड स्पेस सारखं वातावरण नॉवेलमध्ये पण होतं की पूर्णपणे मला स्वातंत्र्य दिलं जायचं, क्रिएटिव्ह डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य माझं होतं. आणि समीर धामणगावकर ज्यांनी ऍक्च्युली स्नॉवेलची स्थापना, तो आणि पराग केंद्रेकर म्हणून आहे, त्यांनी ते स्नॉवेलचे फाउंडर्स आहेत. तर त्यांनी कायम अशा पद्धतीचा म्हणजे जसा वर्ल्ड स्पेसमध्ये पण विश्वास टाकला जायचा, त्याहून किंबहुना मी म्हणेन की त्याहून जास्त विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला. कारण त्यावेळेला हे माध्यम नवीन होतं लोकांसाठी. त्याच्या आधी फक्त कराडी टेल्स नावाची कंपनी जी होती त्यांनी ऑडिओ बुक्स तयार करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचं प्रमाण खूप मोठं नव्हतं आणि ऑडिओ बुक्स हे लोकांसाठी खूपच नवं होतं त्यावेळेला. किती सालची गोष्ट सांगतो? ही साधारण वर्ल्ड स्पेस संपल्यानंतर लगेचच 2011-12ची गोष्ट आहे ही. लॉंग बॅक. हां. आणि त्याच्या आधी स्नॉवेलने दिबा मोकाशींच्या कथा वगैरे केल्या होत्या मी येण्याच्या अगोदर. स्नॉवेल आधीपासून होतं, 1-2 वर्ष आधीपासून. पण मला ते समहाव काहीतरी राहून गेलं त्या पुस्तकात. आणि मग मी समीरला म्हटलं आपण परत करूया काम, मला हे आवडलंय पण मला छान काहीतरी करून बघायचंय, काही असेल तर सांग. आणि मग आम्ही सतत एकमेकांना शेअर करायचो की हे पुस्तक करूया का, ते पुस्तक करूया का. एका गोष्टीवर आमचं एकमत होतं दोघांचंही, की कुठलंही पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं असं नाही करायचं. तर मी आणि समीर एकमेकांना पुस्तकं पाठवायचो की हे पुस्तक करूया का, ते पुस्तक रेकॉर्ड करूया का. पण नंतर आमचं एकमत झालं एका गोष्टीवर की कुठलंही पुस्तक घेऊन ते रेकॉर्ड नाही करायचं. तोपर्यंत ऑडिओ बुकचा अर्थ असा होता की जे पुस्तक तू जसं पुस्तक आहे तसं तू फक्त ते रेकॉर्ड करायचंय आणि ते ऐकण्यासाठी द्यायचंय. त्याची DVD किंवा CD निघणार त्यावेळेला, असं ऑडिओ बुकची संकल्पना ही होती बऱ्याच प्रमाणात. पण आम्हाला असं वाटलं की आपण जे वाचू शकत नाहीये ते आपण ऐकतोय, म्हणजे वाचायला वेळ नाहीये तर वाचनाचा पर्याय म्हणून ऐकायचं. तर ऑडिओ हा पर्याय म्हणून त्याकडे पाहिलं जात होतं. बरोबर. आणि आमचं दोघांचं असं मत होतं की ऑडिओ हा पर्याय नसू शकतो, ते एक स्वतंत्र सेन्स आहे. आपल्याला माणसाला किंवा सगळ्या प्राण्यांना एक स्वतंत्र सेन्स म्हणून आपल्याला कान दिलेले आहेत. बरोबर. आणि आपण आवाज इंटरप्रिट करतो. जसं आपण डोळ्यांनी दृश्य इंटरप्रिट करतो तसा आवाज इंटरप्रिट करतो आपण आवाजावरनं ओळखतो बऱ्याच गोष्टी. आपण आवाजातून गोष्ट सांगतो. आपल्याकडे एवढी मोठी मौखिक परंपरा आहे. खरं तर ऑडिओ बुक हे आपल्यासाठी खरं तर नवीन नसायला पाहिजे, पण मला माहित नाही ते का लोकांना पचनी पडत नव्हतं त्यावेळेला. आणि नवीन का वाटत होतं, पचनी पडत नव्हतं, आवडत होतं पण नवीन आहे असं का वाटत होतं
हे मला अजूनपर्यंत त्याचं कोडं उलगडलेलं नाही. पण त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की हे एक स्वतंत्र माध्यम आहे, तर आपण ते त्या पद्धतीनेच त्याकडे पाहूया. आणि जी गोष्ट ही साऊंडमधनं सांगावीशी वाटेल, आवाजाच्या माध्यमातून सांगावीशी वाटेल, ध्वनीच्या माध्यमातून सांगावीशी वाटेल, तीच गोष्ट आपण ऑडिओ बुक म्हणून करायची. येस. जी गोष्ट ऐकण्यासाठी आहे अशीच गोष्ट, जी गोष्ट वाचनासाठी आहे ती गोष्ट वाचू देत ना लोकांना. आमचं वाचणाऱ्यांची भांडण नाही आहे किंवा ऐकणाऱ्यांचं ऑडिओ बुकचं एका पुस्तकाशी भांडण असू शकत नाही. ती दोन वेगळी माध्यमं आहेत. बरोबर. एक लिटररी आहे, एक ऑडिओ आहे. त्याचे दोन्हीचे जे हेतू आहेत ते वेगवेगळे आहेत. ऍब्सोल्युटली. म्हणजे इव्हन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑडिओ बुक्स जेव्हा यायला लागली तेव्हा पुस्तक छापणाऱ्या लोकांना थोडीशी इन्सिक्युरिटी वाटली याबद्दल की आता काय होणार आपलं. पण तसं नाही, तसं होण्याचं काही कारण नव्हतं खरं सांगायचं तर, कारण ती दोन्ही वेगळी माध्यम आहेत. बरोबर. आणि त्यांना तसं ट्रीट केलं पाहिजे आपण. बरोबर. तर ते एकमत झालेलं असल्यामुळे पुढे आम्ही जी ऑडिओ बुक्स केली ती क्युरेटेड होती, ती सिलेक्टेड होती. त्याच्या मागे ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं होतं की हे आपण ऑडिओमध्ये का करतोय, गरज आहे का हे ऑडिओमध्ये करण्याची, आणि स्कोप आहे का आपल्याला. महत्वाचं. आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक छापील गोष्ट जशी एखाद्या चित्रपटात त्याचं रूपांतर होऊ शकत नाही, बरोबर, प्रत्येक गोष्टीचं नाटक होऊ शकत नाही, तसं प्रत्येक गोष्टीचं ऑडिओ बुक नाही होऊ शकत. हा विचार स्नॉवेलमध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये जे प्लेयर्स होते त्यांच्यापैकी पहिला असा विचार करणारी ऑर्गनायझेशन होती असं मला वाटतं. आणि त्यामुळे आमच्याकडे जी ऑडिओ बुक्स आली ती तशाच पद्धतीने ब्रेनस्टॉर्म केलेली आणि तशा पद्धतीने क्रिएटिव्ह विचार केलेली होती. तर त्यामुळे सिलेक्टिव्ह होती पण छान होती. आम्ही नारळीकरांची, डॉक्टर जयंत नारळीकरांची आम्ही पुस्तकं केली. अंतराळातील स्फोट हे बाहेर कुठे तुला वाचायला नाही मिळणार पुस्तकात, ते आउट ऑफ प्रिंट आहे. पण ती कादंबरी आमच्याकडे ऑडिओ स्वरूपात आहे, प्रेषित आहे. ऍपला अजूनही आहेत या सगळ्या गोष्टी. ऍप आता सध्या आपण आपलं नाही आहे, पण हे कंटेंट आपल्याकडे अजूनही आहे. आणि प्रेषित नावाची कादंबरी आहे आपल्याकडे, जी नारळीकरांच्या बेस्ट पुस्तकांपैकी एक आहे असं मी म्हणेन. किंवा मी स्वतः सत्यजित रेंच्या कथा केल्या मराठीत. तर त्या कथा करत असताना सुद्धा म्हणजे तू मगाशी जे म्हणालास त्याचं मी तुला एक गमतीशीर एक उदाहरण देतो. बंकूबाबूंचा मित्र अशी गोष्ट होती. आणि त्यात असं एक जनरल गोष्ट आहे, एक साधा माणूस आहे आणि ते गावात जी चांडाळ चौकडी बसते तिकडे तो नेहमी जातो आणि तो त्याची प्रचंड खिल्ली उडवली जाते त्या लोकांकडनं. तो बिचारा, आणि रोज त्याला काहीतरी एक त्याच्यावर प्रँक करणार हे लोक वगैरे, असं एक गिराईक. तो गिराईक असतो बंकूबाबू हा, पण खूप साधा चांगल्या मनाचा माणूस. आणि मग नंतर तो एक दिवस खूप त्याला प्रँक्स करतात त्याच्यावर आणि खूप हे करतात आणि मग तो वैतागतो, तो खूप दुःखी होतो, वाईट वाटतं त्याला. आणि तो जातो आणि मग त्याला अचानकपणे एक एलियन भेटतो. तो चुकून तिथे उतरलेला असतो त्या एका छोट्याशा गावात. आणि त्याच्या आधी बोलणं झालेलं असतं की इथे कोण येणार, इथे कोण येऊ शकत नाही, कसलं गाव आपलं, अरे हे साधारणपणे ते गावात असतं ना तसं. आणि तो त्याला एलियन भेटतो आणि तो एलियन त्याला एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह देतो, ज्यामुळे तो नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन त्या सगळ्या लोकांना उलट उत्तर देतो आणि तो एक ताठ मानेने बाहेर पडतो. अशी अत्यंत साधी, लहान मुलांना आवडेल अशी गोष्ट. तर त्यावेळेला असंच सेम तू जे म्हणत होतास की नाटकात एक फीडबॅक मिळतो नटांकडनं किंवा काहीतरी एक ऍक्शन रिॲक्शनचा जो खेळ असतो तो इथे कसा करणार. पण इकडे माझ्याकडे खूप नट होते. म्हणजे मी एका अशाच पद्धतीचा स्टुडिओ होता. मी अनेक माईक लावले आणि मी सगळ्यांना बसवलं आणि खाली जमिनीवर बसवलं बाकायदा. आणि कारण ते बसलेले असतात ना, भारतीय बैठक असते, ते बसलेले असतात. मी म्हटलं की त्या पोझिशनमध्ये बसल्यानंतर जो आवाज
जनरेट होणार आहे आपल्याकडनं, तो जास्त रिलेट हा, आणि उभं राहिल्यानंतर मी केलेला अभिनय ह्याच्यात फरक असणार आहे. करेक्ट. बसा म्हटलं, आणि मग मला असं वाटलं की काहीतरी काहीतरी करूया. म्हणजे हे म्हणून मी गोष्टीत शोधायला लागलो. तर ते गोष्टीत असं होतं की ते पान खाता खाता ते हे सगळं करतायत आणि त्या सगळ्यांना पानं आवडतात. तर मी माझ्या असोसिएटला सांगितलं, काम कर, सगळ्यांसाठी मसाला पानं घेऊन ये. मी त्या रेकॉर्डिस्टला सांगितलं, म्हटलं आय एम सो सॉरी, म्हटलं तुझे माईक सांभाळ, त्याला काय लावायचं ते लाव, म्हटलं मी पानं आणणार आहे. त्या मुलांना सगळ्यांना इतका आनंद झाला, पान खायचंय, वा. आणि त्यांनी पान खाऊन तो सीन 1 टेक दिला. आणि तो आता ऐकताना ना आपल्याला कळतं की अरे यार, हा या लोकांनी एन्जॉय केलाय सीन. तू प्रँक केला होतास, ते मसाला पान नव्हतं. नाही, मला अगदीच आवडलं असतं असं करायला, पण त्याच्यामुळे तो वड्डेक झाला. अरे काय मजा केली लोकांनी, खतरनाक. पण हे मला करायचं होतं कधी, वा, की वा. आपण ऑडिओकडे कसं पाहतोय. सुंदर. एक आपल्याला ऐकल्यानंतर चित्र तयार होतंय का आपल्या डोक्यात, तर ते तयार होत असेल तर करूया, नाही तर नको. हो, ते महत्वाचं आहे ना. आणि की पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्ती हे ते कॅरेक्टर जगत असतो. हो, आणि पुस्तक वाचताना सुद्धा इमॅजिन उभं राहतं की आपल्या डोक्यात. बरोबर ना, बरोबर ना. ते ऐकताना सुद्धा ती गोष्ट क्रिएट झाली पाहिजे. Correct. की एक्झॅक्टली लेखकाचं तसंच जो वाचतोय त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, बरोबर, आणि ते कॅरेक्टर कसं असेल, या गोष्टी. जसं पुलं स्वतः त्यांच्या पुस्तकातनं ते उमटवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. करेक्ट. आपल्याकडे एवढं म्हणजे प्रश्नच great आहे. त्यांचे उदाहरण. व्हिडिओज आहेत, नुसतीच पुस्तकं नाही तर त्यांचे कितीतरी युट्यूबवर हो. व्हिडिओज आहेत की ज्याच्या थ्रू ते काय म्हणतात, जेव्हा संवाद साधतात तेव्हा ते कॅरेक्टर जिवंत उभं राहतं. तशाच अर्थी आहे. बरोबर, अगदीच. प्रश्नच नाही. अमेझिंग. तर तू जे आता सांगितलंस की सगळ्यांना खाली बसवून त्यांच्याकडनं तू हा सगळा उपक्रम करून घेतलास, पण व्हॉइस मॉड्युलेशन कॅरेक्टर वाईज ही सुद्धा एक कला आहे. हो. राईट. तर त्याचा किती यूज होतो या सगळ्या ऑडिओ बुक्सच्या रेकॉर्डिंग्समध्ये? हे बघ, काय होतं माहितीये, मी आता ना व्हॉइस मॉड्युलेशनच्या बाबतीत मी कधीही प्रोफेशनली काम नाही नाही केलं. केलं. थोडक्यात Okay. सांगायचं तर, अगदी फ्रँकली सांगायचं तर, मी आता वर्ल्ड स्पेसला होतो तेव्हा तर मी रेडिओ जॉकी म्हणून काम करायचो. त्यामुळे तिथे तो स्कोप नव्हता, आणि मी कधी डबिंगचं काम नाही केलं जिथे व्हॉइस मॉड्युलेशनच्या शक्यता वाढतात. कॅरेक्टरप्रमाणे व्हॉइस मॉड्युलेट करणं, मग वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे आवाज काढणं, वेगवेगळे ऍक्च्युली तुझ्या घशाचा वापर, तुझ्या तोंडाचा वापर करून वेगळा आवाज निर्माण करणं. हे कधी कधी व्हायचं जेव्हा आपल्याला खूप नट नाही आहेत आपल्याकडे, आपल्याला 2 व्हॉइसेस आहेत, मग काहीतरी पिचमध्ये खेळून, काहीतरी अशाच फरक करून. पद्धतीचं एक्सपेरिमेंटेशन करून, की तोंडात काही ठेवून आवाज काहीतरी वेगळा जनरेट होतोय का, जे मी ऍक्च्युली नट म्हणून केलं होतं. मला ललित कला केंद्रामध्ये असताना शांतता कोर्ट चालू आहे, हे विजय तेंडुलकरांचं नाटक संदेश कुलकर्णी डिरेक्ट करत होता, आणि मी काशीकर नावाचं त्यातलं पात्र करत होतो, आणि मला ना somehow काही सापडे ना. कारण तो जो काशीकर हा माणूस आहे थोडासा वयाने जास्त आहे बाकीच्या इतर लोकांपेक्षा, आणि ते somehow त्याचं बेअरिंग पकडणं किंवा या गोष्टी माझ्याकडनं काही होईनात. मी लहान पण होतो त्यावेळेला वयाने, तर मी 20-21 वर्षांचा असेल कदाचित. तर ते काही होईना, सापडेच ना शेवटपर्यंत. एक दिवस काहीतरी संदेशने असं सांगितलं की एक काम करा, तुम्ही ना वर्किंग कॉस्ट्युम्स आता सुरू करा घालायला. म्हणजे तुम्ही ठरवा, तुम्ही एक इमॅजिन करा की हे पात्र काय घालत असेल कपडे, तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीने ठरवून काहीतरी घेऊन या. म्हणून एक वर्किंग कॉस्ट्युम त्यांनी दिला, आणि मग नंतर त्यांनी असं सांगितलं की काहीतरी एक प्रॉपर्टी शोधा जी त्या पात्राची प्रॉपर्टी असणार, जी नेहमी त्याच्याबरोबर असते. एक माणसांच्या सवयी असतात ना काही, तर त्या सवयीचं एखादं काहीतरी प्रॉपर्टी असेल का, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जसं कॉस्ट्युमचं सांगितलं तसंच ह्याचं पण सांगितलं. तर ना मी असं विचार करत होतो, काय असेल वगैरे. आणि त्यावेळेला ना मला बाबांची आठवण झाली. बाबा सुपारी खातात. तर मी त्यांना मी लहानपणापासून अडकित्याने सुपारी फोडताना पाहतोय.
तर त्यामुळे मला अगदी पहिलंच जर का रिलेट होणारं असं काहीतरी, मी म्हटलं आपण ते घेऊया. म्हणून मी ते घेतलं आणि मी त्याची एक चंची तयार केली हां. आणि मी घेऊन गेलो. आणि ॲक्च्युली मी डायलॉग्स म्हणत असताना कुठल्यातरी डायलॉगच्या वेळेला ती सुपारी काढून मी कातरून ती मी ठेवली फक्त इकडे आणि माझा आवाज बदलला. ओ. माझा आवाज बदलला आणि मला त्या वाक्यांचा मीटर सापडल्यासारखं झालं. तो आवाज बदलल्यामुळे माझी बॉडी लँग्वेज बदलली. हं. नाही बघा एवढीशी गोष्ट झाली. बरं ती मी म्हणजे काही ठरवून केलंय हो ना, हो ना. चल काहीतरी करून बघूया असं काहीतरी करत तर ना कुठल्या गोष्टीने मदत होईल काही सांगता येत नाही. म्हणजे अभिनय करत असताना हा एक खूप वेगळाच एक्सप्लोरेशनची गंमत ही वेगळी असते, की कुठली आतली बाहेरची कुठला तरी एक कॉस्ट्युमच वेगळा आणला म्हणून काहीतरी सापडलं. काहीतरी एक दिवस झालं, मनस्थिती काहीतरी वेगळी होती आणि त्या दिवशी मी काहीतरी रिहर्सलमध्ये काहीतरी येऊन वेगळं केलं आणि मग मला काहीतरी कशाने सापडेल काही सांगता येत नाही. बरोबर. आणि तू म्हणजे कितीही शोधायचा प्रयत्न केलास तरी कधी-कधी सापडत नाही आणि हे असं सापडून जातं. अचानकपणे. हं. अचानकपणे. ती एक्सप्लोरेशनची मजा असते. तर त्यामुळे ना साउंडच्या बाबतीत हे मी बरेचदा करायचा प्रयत्न केला. पण व्हॉइस मॉड्युलेशन ॲज सच मी कधी नाही केलं नाही. इव्हन मी कास्टिंग करताना सुद्धा जेव्हा मी स्नॉवेलच्या अच्छा. याच्यासाठी मी कास्टिंग करायचो, त्यावेळेला मी असे काही विचित्र आणि वेगवेगळे आवाज मी घेतलेले होते. उदाहरणार्थ हेच ते बंकू बाबूचा मित्रमध्ये जे तो मुख्य कॅरेक्टर जे आहे ते बंकू बाबू, तर त्याचा आवाज असा ना माझा एक मित्र केदार शिरसेकर म्हणून आम्ही त्यावेळेला जय मल्हारमध्ये एकत्र काम करायचो. तर मी त्याला सहज म्हटलं, की "तू करशील का माझ्याकडे काम?" तो म्हणाला, "हो, करूया की." आणि त्याचा आवाज ना बारीक खरखर आहे त्याच्या आवाजात आणि असा तर थोडासा त्याचा आवाज असा न फुटलेला असा थोडासा आवाज आहे. असा खर आहे त्याच्या आवाजात एक विशिष्ट प्रकारची. तर मी त्याला घेऊन गेलो आणि म्हटलं, "हां, चला सुरू करूया." म्हणून रेकॉर्डिंग करायला गेलो, तर माझा रेकॉर्डिस्ट थांबला. तो म्हणाला, "नाही, नाही, रेकॉर्डिंग होऊच शकत नाही, याचा आवाज बघ." म्हटलं, "काय झालं?" म्हणे, "अरे, त्याचा आवाज खरखरीत आहे." म्हटलं, "मला तो तसाच हवा आहे. कीप रेकॉर्डिंग." तो म्हणाला, "अरे, असं कसं?" म्हटलं, "ट्रस्ट मी." म्हटलं, "बघ, काहीतरी वेगळं ऐकू येईल." आणि त्यावेळेला ते काय होतं काय माहिती, ट्रस्ट मी म्हणून मोकळं, अरे ट्रस्ट मी सांगतोय होणार. हा कॉन्फिडन्स कुठे झाला काय माहिती. पण ते अमेझिंग वर्क बरोबर. झालं. म्हणजे Intuition. ते ते तो आवाज वेगळा ऐकू येतो आणि तो आवाज त्या कॅरेक्टरचा आवाज वाटतो. तसं इव्हन मला माझी मैत्रीण अश्विनी कासार ती म्हणाली होती, तिला मी खेकडा आम्ही रत्नाकर मतकरींचं करत होतो. तर त्यावेळेला खेकडाची पहिली जी गोष्ट आहे खेकडा, तर ती मी तिला वाचायला सांगितली. एकतर ती म्हणाली, की "अरे, ही गोष्ट एका स्त्रीच्या तोंडी कशी?" म्हणजे तसं वाटत नाही गोष्ट ऐकून. मी म्हटलं, की बघ ना," म्हटलं, करून बघू. "करून बघूया." मला असं वाटतंय, की पर्स्पेक्टिव्ह थोडासा बदलला किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला तर गोष्ट वेगळी ऐकू येईल. राइट. आणि ती म्हणाली, की "अरे, माझ्या आवाजावरनं मला रिजेक्ट करतात मालिकांमधून वगैरे. तू का माझ्याकडनं रेकॉर्ड वगैरे करून घेतोयस? माझा आवाज नाहीये चांगला." मी म्हटलं, "ट्रस्ट मी, तुझा आवाज अमेझिंग आहे. तू कर रेकॉर्ड." आणि मी ती Right. कथा आम्ही सगळं रेकॉर्ड करून ते पूर्ण हे केल्यानंतर रत्नाकर मतकरी सरांना ऐकवायला म्हणून गेलो होतो. तर त्यांना सुद्धा तो आवाज आवडला. मी तिला अश्विनीला कॉल करून सांगितलं, "अश्विनी." बघ. सांगितलं होतं ना ट्रस्ट मी. लिटरली. पण ना हे असं सापडत गेलं म्हणजे Correct. आवाजाची मजा ही अशी सापडत गेली. नाही पण ह्याचा तू जर का एक अदर अँगल बघितलास तर झोपायचा वेळ सोडला तर बाकी सगळ्या वेळेला यू हॅव टू बी प्रेझेंट इन टू दिस थॉट्स. या. कारण नाहीतर ते नाही सुचणार तसं. उगाचच म्हणजे असं हां ठीक आहे, चालता चालता सुचलंय वगैरे असं नाही. पण तुझ्या ते बॅक ऑफ द माइंड कंटिन्युअसली असतं, हो, हो. की मला ही गोष्ट करायची आहे तर मी काय नवीन करू शकतो याच्यामध्ये. हो, नवीनपेक्षा कुठे काय ते ॲप्ट ऐकून बसेल. हां. हां, काय ऐकून त्याचा परिणाम साधला जाईल. करेक्ट. काय Correct. ऐकून मजा येईल. Correct. मी एक श्रोता म्हणून काय ऐकल्यानंतर मला हे मज्जा येईल त्याची. मला त्याचा छान रसास्वाद घेत असताना मला छान वाटलं पाहिजे. करेक्ट. ते कुठल्या का जॉनरचं असेना. मला बरोबर. छान वाटलं पाहिजे. परफेक्ट. मला असं वाटतं, की तोच विचार मी
करतो. वा, खतरनाक. झोन लागला होता एकदम झकास. तर तू मगाशी जय मल्हारचा उल्लेख केलास, हो. बरोबर. तर आता आपण टेलिव्हिजनवरच येऊयात की नारद मुनी ही जी भूमिका होती तुझी, एकदा नारायण नारायण होऊन जाऊ दे की. बरं. नारायण नारायण. स्वामी, संपवायचा कार्यक्रम का पुढे बोलूयात? बोलूया बोलूया बोलूया. ओके. तर तू नारदाची जी भूमिका असते स्पेसिफिकली, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कॅरेक्टर कसं आहे, की इकडची गोष्ट इकडे, इकडची गोष्ट इकडे. मुळात तू तसा नाहीयेस. कोणी सांगितलं? अरे बापरे. नाही नाही, ऑन अ सिरियस नोट मी तसा इंट्रोवर्ट माणूस आहे, कौस्तुभ सांगेल तुला. पण हा, मग हे जर का असतं इनबिल्ट, तर ते कॅरेक्टरला एफर्ट्स टाकायलाच नसते लागले तुला. पण मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की नसताना सुद्धा मग हे कॅरेक्टर इतकं लोकांपर्यंत सशक्तपणे उभं करणं, ही खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण मला तुझी ओळख त्या कॅरेक्टरमुळे झाली आहे आणि मॅक्झिमम प्रेक्षकांना ती ओळख झालेली असणार तुझी, की ओके, जय मल्हारमधले नारद मुनी म्हणजे अनिरुद्ध असं. तर ती प्रोसेस काय होती आणि ती मजा कशी घेतलीस आणि ते कॅरेक्टर कसं बिल्ड केलंस? सगळ्यात आधी थँक्यू, कारण खूप मजा येते स्वतःची स्तुती ऐकायला. थँक्यू, आय वॉज फिशिंग फॉर दॅट. पण ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी ती पहिली मालिका होती टेलिव्हिजनवरचं. माझं तसं बघायला गेलं तर दुसरं, पण एवढं मोठं असं पहिलंच काम होतं. त्याआधी मी शेजारी शेजारी पक्के शेजारी नावाची जी मालिका होती त्याच्यात एक कॅमिओ केला होता छोटासा, पण तो थोडासा त्याचा बाज जो होता तो थिएट्रिकलच होता. आणि त्यावेळेला मी 2 व्यावसायिक नाटकं करत होतो, त्यामुळे नाटकासारखा अभिनय करण्याची सवय झाली होती. आणि टेलिव्हिजनला आल्यानंतर ते फारच बंधनात अडकल्यासारखं व्हायला लागलं, की किती मान हलवायची आहे, किती डोकं हलवायचंय, किती हात हलवायचे, डोळे किती मोठे करायचे, नाही करायचेत वगैरे वगैरे. मुळात आपण काय केल्यानंतर कसे दिसतोय हा अवेअरनेसच नव्हता. हे सगळं डिसाइडेड असतं काय टेलिव्हिजन करत असताना, काय की कुठे कसं उभं राहायचं, किती मान हलवायची? नाही, तसं नाही. डिसाइडेड म्हणजे कसं, आता तुझं जर का क्लोज लागलं आणि जर का माझे डोळे आधीच मोठे आहेत, पण जर का मी नाटकासारखे आणखी अॅनिमेटेड केलं तर ते विचित्र दिसू शकतं. ते दिसताना संयत दिसलं पाहिजे ते, किंवा जर का ते आक्रस्ताळ दिसलं तर त्याच्यात त्याला कारण असलं पाहिजे. बरोबर. पण तो जर का अवेअरनेस नसेल नटाला, जो मला नव्हता त्यावेळेला, तर ते वाईट दिसू शकतं, दिसतानाच खूप वाईट दिसू शकतं. मला खूप मान हलवायची सवय आहे, पण जर का हे मी टेलिव्हिजनला केलं आणि जर का मी ते क्लोज लागलेलं असताना जर का मी एक्सेसिव्हली मान हलवली तर ते वाईट दिसणार आहे, डिस्टर्बिंग दिसणार आहे ते. तर तो अवेअरनेस अजिबात नव्हता त्यावेळेला. त्यामुळे मला आधी त्या फ्रंटवर लढावं लागलं, की हे आता आपण कसं करणार आहे, आता हे आपल्याला काहीच माहित नाही. आणि मालिका करत असताना तितका वेळही नसतो. खरंय. म्हणजे का कोणी तुमचं ऐकून घेईल आणि का तुम्हाला कोणीतरी शिकवत बसेल, की नसतो वेळ तेवढा. बरोबर. पण त्यावेळेला म्हणजे माझे जे दिग्दर्शक होते, कार्तिक केंढे होते किंवा स्वतः महेश कोठारे सर यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे जे क्रिएटिव्ह हेड होते, संतोष आयाचित म्हणून, तर त्यांनी ना खूप चांगलं सांभाळून घेतलं मला. माझी पहिली मालिका आहे, या सगळ्या चुका माझ्याकडनं होणार आहेत कदाचित, पण मग ते मला पेशंटली थांबायचे माझ्यासाठी, की माझं पाठांतराचा काही इश्यू नव्हता, पाठांतर पटकन व्हायचं, पण या सगळ्या गोष्टी पण सांभाळायला लागायच्या. बरोबर. की कधीच कॅमेरासमोर काम केलेलं नव्हतं, त्यामुळे ॲक्सेस जरी माहिती असले तरी पटकन उभं राहिल्यानंतर असं बावचळल्यासारखं व्हायचं, की कुठे बघू आता वगैरे, हे सगळं व्हायचं. पण त्यांनी खूप पेशंटली मला सांभाळून घेतलं. काही दिवस जावे लागले त्याच्यात, एक आठवडाभर मला हे सगळं सरावायला. पण मला ब्रीफ खूप चांगलं दिलं गेलं होतं त्या कॅरेक्टरचं. संतोष आयाचित सरांनी ब्रीफ देताना उत्तम ब्रीफ दिलं, विच वॉज वन ऑफ द बेस्ट ब्रीफ्स मला असं वाटतं मला आत्तापर्यंत मिळालेलं. त्यांनी मला सांगितलं की नारद मुनी हे कसे आहेत, म्हणजे ते आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की इकडचं तिकडे करणारे एक कळ लावे नारद मुनी, पण ते फक्त तेवढेच नाही. बरोबर. ते उत्तम कीर्तनकार आहेत आणि ते जे काही करतात ते चांगल्यासाठी करतायत. आणि
त्यामुळे तो माणूस खट्याळ आहे पण तो विद्वान वाटला पाहिजे. ते कॅरेक्टर विद्वान आहे असं वाटलं पाहिजे. ते शेवटी एक ऋषी आहेत, तर ते तसेच ती डिग्निटी त्याची तशी राखली गेली पाहिजे. नाहीतर मग ते कॅरिकेचर होईल जे आतापर्यंत आपण पाहत आलोय. बरोबर. वा. हे ब्रीफ मिळाल्यानंतर आणि ते लिहून तशा पद्धतीने यायला लागल्यानंतर आपोआप त्या कॅरेक्टरला डायमेन्शन्स मिळत गेली. मग त्यात मग बारकावे कसे शोधायचे, मग ते मला नेहमी आम्ही बोलायचो एकमेकांशी. एक क्रिएटिव्ह हेड आणि नट एकमेकांशी बोलतायत, दिग्दर्शक येऊन बोलतोय आपल्याशी, इनपुट्स देत आहेत, असं ऍक्टिव्हली रोज व्हायचं. त्यामुळे आपोआप त्याचं जे सादरीकरण होतं, त्या पात्राचं जे सादरीकरण होतं ते हळूहळू हळूहळू फुलत गेलं प्रत्येक एपिसोड गणिक. आणि मग त्याच्यातला खटाळपणा पण कसा मेंटेन करायचा आणि मग ते एक विद्वत्तापूर्णपण कसं बोलायचं आणि या सगळ्याचा एक काय म्हणतात त्याला, एक त्याची भट्टी कशी जमवायची, ते एकत्र कसं आणायचं, ते एकच पात्र कसं वाटलं पाहिजे, वेगवेगळे ट्रेट्स न वाटता एकच पात्र कसं वाटलं पाहिजे, ते ना हळूहळू घडत गेलं आणि ते बेमालूम घडत गेलं. मला असं वाटतं की ते तशा पद्धतीने घडल्यामुळे किंवा त्याची ट्रीटमेंट अशा पद्धतीने असल्यामुळे माझ्यातलं बेस्ट ते काढू शकले. माझे दिग्दर्शक आणि माझे क्रिएटिव्ह हेड, त्यांना माझ्यातलं बेस्ट काढण्यासाठी जे आवश्यक होतं ते त्यांनी केलं आणि जी मेहनत करायची होती ती माझ्याकडनं झाली. तर त्यामुळे ते बेस्ट झालं आणि ते लोकांसमोर आलं. आणि मला खरंच म्हणजे खूप प्रेम मिळालं महाराष्ट्रभरातून त्या भूमिकेसाठी. मी कायम त्याबद्दल ऋणी राहीन या सगळ्यांचाच, म्हणजे ज्यांनी मला संधी दिली. पण आणि इव्हन महाराष्ट्रातलं प्रेक्षक सुद्धा इतकं प्रेम करणारा प्रेक्षक आहे की अजूनही मला लोक भेटतात आणि ते त्या भूमिकेची आठवण करतात. तर हे किती छान आहे एका नटासाठी. हे एका नटाला आणखी काय हवं असतं. करेक्ट, प्रश्नच नाही. पण निगेटिव्ह रोल्स पण केलेस तू रुद्रम सारख्या मालिकेत, एकदम लेजेंडरी मालिका, प्रश्नच नाही. मुक्ता बर्वेनी गाजवलेली मालिका आहे, 100 एपिसोड. कसा होता तो अनुभव की एका नारद मुनींसारख्या पॉझिटिव्ह अप्रोच असणाऱ्या भूमिकेतनं निगेटिव्ह रोलकडे? सो काही फिजिकल किंवा मेंटल चेंजेस करावे लागले? नाही ऍक्च्युली. नाही, खरं सांगायचं तर ना, मला माझा सगळ्यात आवडता दिग्दर्शक चेतन दातार म्हणून, आता ते हयात नाही आहेत, पण ते ना नेहमी ते ललित कला केंद्रात वाडाची रेबंदी नाटक बसवायला आले होते. तर त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की विलनचं पात्र करणं सोपं त्या मानाने, कारण किंवा राग दाखवणं तसं बघायला गेलं तर सोपं, कारण राग आपल्याला पटकन येतो आणि त्याची मेमरी, त्या भावनेची मेमरी आपल्याकडे चांगल्याच प्रमाणात असते. बरोबर. कारण काहीही तुला व्यक्त होता आलं नाही, एखादी गोष्ट व्यक्त करता आली नाही की पटकन त्याचं रूपांतर रागात होऊ शकतं, त्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे रागाची मेमरी ही आपल्यात खूप जास्त असते आणि त्यामुळे ते सोपं आहे असं तो मला सांगायचा. आणि ते मला निगेटिव्ह कॅरेक्टर्स करताना जाणवलं की हो, हे तो म्हणायचा ते बरोबर आहे एका पॉइंटला. बरोबर. पण स्क्रिप्ट अगेन, रुद्रमचं स्क्रिप्ट हे इतकं तगडं होतं. शिवाय भीमराव मुढे जे आमचे दिग्दर्शक होते, तर त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची. मी त्याच्या आधी जय मल्हार गेली होती, जी एक पौराणिक मालिका होती, त्यामुळे लार्जर दॅन लाईफ परफॉर्मन्स असायचा, एक कीर्तनकाराचा परफॉर्मन्स, त्यामुळे एक लार्जर दॅन लाईफ हातवारे आणि ह्या सगळ्या गोष्टी. इथे इतकं कमी करायचं असायचं, सगळ्या गोष्टी इतक्या कमी, हातवारे जरा जास्ती झाले की कट बसायचा. नाही, कमी कर कमी कर कमी कर कमी कर, काही करूच नको इतपत होतं ते, की तू साधं बोलतच नाहीयेस, नाही तुझे डोळे खूप मोठे होत आहेत, नाही हे हातवारे एवढे करायचेच नाहीयेत बेसिकली आपल्याला. बापरे. तर ते त्यावेळेला ती भूमिका करून डायरेक्ट तिकडे आल्यानंतर ते बांधल्यासारखं व्हायचं की अरे नाही, मला नाही करता येते आता,
हे खूप कमी होतंय. म्हणजे हे इतकं कमी मला नाही करता येते, मला काहीच करता येत नाहीये असं होण्या इतपत ते होतं. पण अल्टिमेटली पाहिल्यानंतर कळलं की बरोबर. नाही, हेच करेक्ट होतं. म्हणजे त्याने ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली आणि शिवाय एका मालिकेत सगळेच लोक सारख्या पद्धतीने काम करतायत. एका स्टाईलमध्ये काम करतायत. करेक्ट. हे जेव्हा होतं तेव्हा ती मालिका सक्सेसफुल होते किंवा ती लोकांना आवडते. करेक्ट. ते जेलप होणं असतं हां. बेसिकली. आणि एस्पेशली अशा पद्धतीच्या मालिका ज्या असतात, बरोबर. ज्याच्यात बरोबर. खूप घट्ट बांधणी असते संहितेची. तर त्यामुळे सुंदर. ते करताना मला खूप मजा आली. आणि निगेटिव्ह रोल्स करताना निगेटिव्ह कॅरेक्टर्सच्या शेड्स पण मला करायला मिळाल्या. म्हणजे मी निगेटिव्ह कॉमिक कॅरेक्टर सुद्धा हो, केलंय. हो. तर त्यामुळे त्याच्यात तर एक मजाच होती. म्हणजे ते काय होतं, निगेटिव्ह कॅरेक्टर्सना सुद्धा एक स्टेटस असतं. हो. की तसं कोणीतरी असा फालतूचा निगेटिव्ह आहे, म्हणजे जे छोट्या चोऱ्या करतात. तसा कोणीतरी चावट माणूस आहे, का एक खूप मोठे स्कॅम करणारा, खूप मोठा गुन्हेगार आहे. त्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज बदलत जाते. करेक्ट. तर त्याचं ब्रीफ चांगलं मिळालं, की आपोआप तुझा अपिअरन्स, तुझे कपडे, तुझा गेटअप या सगळ्यामुळे तू उभा राहतोस आणि तुझा मग आवाज त्या पद्धतीने बदलतो. तुझं वागणं, बोलणं त्या पद्धतीने आपोआप सापडत जातं. करेक्ट. त्या गोष्टी. पण माझ्यासाठी हा वेगळा प्रवास एक नट म्हणून जसा होता, तसा प्रेक्षकांसाठी तो होता. तू म्हटलंस तसं, की मला अनेकदा लोक असं म्हणतात, की काय एकीकडे नारदाची भूमिका आणि आता हे? म्हणजे असं शोभत नाही, लोक हो? म्हणतात. हो. आता मी मागच्या वर्षी सुख कळले नावाची हो, मालिका केली. त्याच्यात पण मी निगेटिव्ह प्ले केलं. तर ते मात्र त्याबद्दल बोलताना नेहमी लोक म्हणतात, की ते पाहिलंय आणि आता हे म्हणजे का असं? तर ते मजा येते. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा कमेंट्स आल्यानंतर एक मजा येते, नाही, आणि की लोक बघतायत आणि लोक रेकॉग्नाइज करतायत आणि त्याचं पावती पण मिळते. पावतीही मिळते आणि लोक ना बारकाईने बघतात. हो, प्रश्नच नाही. लोक अत्यंत बारकाईने बघतात. बरोबर. आणि हे तुम्ही असं केलं होतं, ते तुम्ही हां. तसं केलं होतं. खूप बारीक बारीक गोष्टी पाहतात. तर त्यामुळे मजा येते. आणि एका नटाला तेच हवं असतं ना, अजून काय. एका नटाला, एका कलाकाराला हेच हवं असतं. परफेक्ट. प्रेक्षकाशिवाय अभिनेता शून्य. होऊच शकत नाही. करेक्ट. ॲब्सोल्युटली. भागाच्या शेवटी येताना एक सेगमेंट असतो, जो आम्ही आता रिसेंटलीच चालू केलाय, विच इज कॉल्ड टाइम मशीन. ओके. तर टाइम मशीन काय आहे, की आय विल गिव्ह यू अ सिच्युएशन. ओके. त्या सिच्युएशनमध्ये गेल्यानंतर त्याला 2 अँगल्स आहेत. ओके. सिच्युएशन अशी आहे, की हे जे टाइम मशीन आहे ते मी तुला देईन. ओके. यू विल गो इन टू द पास्ट. ठीक आहे. आणि पास्टमध्ये गेल्यानंतर अशी एखादी गोष्ट जी घडली आहे पण ती घडायला नको होती असं तुला वाटतं, किंवा अदर अँगल, जी गोष्ट घडलीच नाही पण ती घडायला हवी होती. बरं. ओके. चूज एनीवन ऑर यू कॅन चूज बोथ. काय वाटतंय तुला आत्ता लगेच इमिजिएटली? घडायला हवी होती असं एक ओके. घेऊया. ॲक्च्युली मी 9वीत असताना खरं तर मला कळलं, की आपल्याला गणित जमत नाहीये. आणि मग त्याच्या आधी सुद्धा गणितात मी काही फार पक्का नव्हतो. पण मला 9वीत जरा जास्तच अवघड जायला लागलं. आणि ना मी स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण ना माझे प्रयत्न त्यावेळेला कमी पडले. मला ते नीट नाही करता आले प्रयत्न. आणि तिथे ना माझं कॉन्फिडन्स गेला. मला पुढे जाऊन विज्ञानात काहीतरी करायचं होतं. विज्ञान क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. रिसर्च सारखी गोष्ट अटेम्प्ट करायची होती. पण ना तिथे तो टर्निंग पॉइंट होता असं मला वाटतं, की तिथे मी जर का नीट लक्ष दिलं असतं तर काहीतरी वेगळं घडलं असतं असं मला वाटतं. आणि गणित हा असा विषय आहे, की जो ना म्हणजे जरी मी अगदी रिसर्चला गेलो नसतो, मी याच फील्डमध्ये आलो असतो, तरीही मला तो उपयोगीच पडणार आहे आयुष्यात. अगदी. गणित हे चांगलं असायलाच हवं सगळ्यांचं, असं माझं म्हणणं आहे. ते नसतं पण असायला हवं असं माझं म्हणणं आहे. आणि ते आग्रहाने प्रत्येकाने ते त्या शालेय आयुष्यात
त्याकडे नीट लक्ष द्यावं Yes. असं मला वाटतं. आणि त्याला घाबरू नये. हम्म. म्हणजे गणिताला कधीच घाबरू नये आणि ती भीती मनातून पहिल्यांदा काढून टाकावी. पण ती भीती मनातून गेली नाही हो. माझ्या. आणि ती भीती मनातनं गेली नाही ना, त्याचे खूप वेगवेगळे परिणाम झाले हम्म. असं मला वाटतं. तर मी तिथे ती भीती घालवायला हवी होती. पण ते वय नव्हतं. वय नव्हतं, काय माहित. वय नसताना सुद्धा हो. आपण बऱ्याच गोष्टी करतो की. अगदी. पण त्यावेळेला आणखी थोडा जास्त विचार करून काहीतरी शोधून काढायला हवं होतं. किंवा कोणाचा सल्ला मिळाला असता असं काही. मे बी, मला माहित नाही. पण आपण प्रयत्न केले की काहीतरी होतं. पण कदाचित मी लवकर हार मानली हा तिकडे. हा हे म्हणू की शकतो. लवकर Correct. मी या मूडला गेलो की नाही जमत आहे आपल्याला. सोडून देऊयात. हां, म्हणजे ते म्हणजे असं नाही झालं, कारण 11वी-12वीत सुद्धा मी हट्टाने मॅथमॅटिक्स घेतलंच. मला आई-बाबा सांगत होते की नको घेऊ. तू फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घे. अरे कशाची एवढी आवड. हां. मॅथ्स घ्यायचंच आहे. हां, तर तुला फिजिक्स करायचंय, मॅथमॅटिक्स का करायचंय तुला? नाही आहे ते आपल्याला. नाही करायचंय हट्टाने. पण त्याच्यासाठी जे करावं लागतं, मुळात जी बैठक असावी लागते, ते कुठे कोणी केलं होतं? ते केलंच नाही. उगाच आपलं मला मॅथमॅटिक्स करायचंय. पण ते करायला हवं होतं. म्हणजे Correct. ॲटलिस्ट म्हणजे मी थोडासा गाण्याच्या बाबतीत सुद्धा असं म्हणेन की लयीच्या बाबतीत मी थोडासा कच्चा आहे. हम्म. त्याचा गणिताशी संबंध आहे असं मला वाटतं. करेक्ट. ॲब्सोल्युटली. डिरेक्ट की इनडिरेक्टली बरोबर. कसा तो तज्ञ सांगू शकतील. पण त्याचा गणिताशी संबंध आहे. इकडे बरोबर. कच्चं राहिलं की तिकडे कच्चं राहतं, किंवा Correct. इकडे कच्चं राहिलं की तिकडे कच्चं राहतं. हम्म. असं काहीतरी होतं. तर ना त्याचा वेगळा परिणाम झाला असता. बरोबर. आणि मला जर का खरंच टाइम मशीन मध्ये बसवलंच तर मी जाऊन ॲब्सोल्युटली. ती गोष्ट मी काहीतरी त्याच्यात मी मेहनत करायचा प्रयत्न करेन. सुधार करण्याचा प्रयत्न. अमेझिंग. वा वा, क्या बात आहे. झकास. आणि अनिरुद्ध, वेळात वेळ काढून आलास. मस्त गप्पा झाल्यात. झकास. म्हणजे एकदम सगळ्यांना मजा आली असणार आहे. आय एम प्रिटी शुअर बघितल्यानंतर. मला पण खूप आलेली आहे. आणि भागाचा शेवट करतोय. पण जायच्या आधी फुल ना फुलाची पाकळी म्हणून डिजिटल गप्पांतर्फे एक छोटीशी भेटवस्तू. ओ, थँक्यू. सो आता ह्याच्यातनं निवांत असशील तेव्हा छान कॉफी पी, किंवा हां, तुला शोकेसमध्ये ठेवायचं असेल आमची आठवण म्हणून, तरी तू शोकेसमध्ये ठेवू शकतोस. आणि असाच येत राहा, आम्हाला भेटत राहा, गप्पा मारत राहू. खूप खूप धन्यवाद. हा कप खूप छान आहे आणि ह्याच्यातून मी रोज कॉफी पिणार आहे, वा. चहा पिणार आहे. जमलंय. तर हां. आणि डिजिटल गप्पाच्या सर्व परिवाराला धन्यवाद. ॲक्च्युली मला खूप आवडला हा तुमचा पॉडकास्ट. मी ऐकलाय याही आधी. खूप आवडला मला पॉडकास्ट. वा. आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना माझ्याकडनं नमस्कार आणि धन्यवाद. ॲब्सोल्युटली. ऑल राईट. सो याच नोटवर मी तुझी रजा घेतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये परत एकदा. आणि तुमच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना अशी की तुम्ही कमेंट करताय, तुम्ही लाईक शेअर करताय गोष्टी, पण जेवढी लोक हा व्हिडिओ बघतायत त्या प्रमाणात मला अजूनही कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब होत नाहीये. तर तेवढं मात्र न विसरता करा, कारण असे वेगवेगळे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आमच्यासाठी मोटिवेशन आहे. सो अनिरुद्धचे सगळे डिटेल्स सोशल मीडियाचे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. प्लीज त्याला जाऊन फॉलो करा, त्याचं काम बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब त्यालाही करा. म्हणजे मग अनिरुद्धचे जे काही इन फ्युचर प्रोजेक्ट्स असतील तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि डिजिटल गप्पांचे असे नवीन नवीन एपिसोडही तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूयात पुढच्या भागात. मी अनिकेत तुमची रजा घेतो. सी यू नेक्स्ट. थांब. रजा हो. घेऊ नको. डिजिटल गप्पाला सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा, सगळे एपिसोड्स लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच अनिरुद्ध. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. Thanks सी यू a lot. नेक्स्ट टाइम गाईज. बाय बाय.